असतो त्यावेळेस आपल्यावर संस्कार होण्याची जबाबदारी मातेची सुरू होते. तर ती कशी होते? ज्यावेळेस बाळ आपलं गर्भामध्ये असतं ते गर्भामध्ये, त्यावेळेस मातेला कळतं की आपला आता गर्भ वाढतोय आणि त्याच्यावर आता संस्कार करण्याची वेळ आलेली आहे. हे जे संस्कार असतात हे माता ही स्वयंप्रेरित असते. ती तिच्या वागण्याने, तिच्या दैनंदिन जीवनाच्या कार्यभागामध्ये जी काही तिची कार्य असतात दैनंदिन जीवन, 3ऱ्या-4थ्या महिन्यापासून ती आपल्या होणाऱ्या बाळावरती संस्कार करण्याचा प्रयत्न करत असते. ज्यावेळेस बाळ 4-5 महिन्याचं होतं पोटामध्ये, त्यावेळेस त्याला एक वलय निर्माण होतं, एक ऑर्बिट तयार होतं आणि ह्या वलयाला, ऑर्बिटलाच आपण संरक्षण कवच असं म्हणतो. आणि हे माताच ते संरक्षण कवच आपल्या बाळावरती उभं करते आणि ते आयुष्यभर आपल्या पाठीशी राहतं. हे जे संरक्षण कवच असतं, या संरक्षण कवचाच्या आतमध्ये देखील ती माता आपल्या बाळावरती जे काही संस्कार करायचे असते ती करत असते. संस्कार करत असताना आता आपण थोडं आधुनिक युगात राहतोय. वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळ्या काही ज्या संघटना आहेत त्या ह्या गर्भ संस्कार केंद्र त्यांनी उघडलेली आहेत. त्यांच्या मार्फत देखील सुद्धा गर्भसंस्कार केले जातात. जे काही थोडंसं ज्यांना हाऊस आहे किंवा ज्या थोडीशी कल्पना असते अशा केंद्रांची, तशा केंद्रात जाऊन सुद्धा गर्भसंस्कार होतात. पण मातेचे संस्कार, गर्भसंस्था केंद्रामार्फत झालेले संस्कार, अशा ह्या संस्कारातनच 9 महिने बाळ पोटात असतं आणि मग एक दिवस येतो त्या बाळाचा जन्म होतो. एक अत्यंत आनंदाचा क्षण त्या मातेला, त्या पित्याला असतो की आपल्या घरी बाळ जन्माला आलेलं आहे. आणि मग त्या आनंदामध्ये ते बाळ आपलं सुखरूप जन्माला येतं. ती त्याची पुढची जबाबदारी आता आई आणि वडिलांची, बाबांची सुरू होते की आपल्या बाळाचं संगोपन करायचंय. आता हे संगोपन करत असताना त्याच्यावर संस्कार कसे घडायचे, कसं करायचं वगैरे, ते पुन्हा जे पोटातल्या संस्कारानंतर आता खरं बाळ जन्माला आल्यानंतर पुन्हा संस्कार सुरू करायचे असतात त्याच्यावरती. बाळ 2-3 महिन्याचं असतं. मग आई आपली तिच्या कामासाठी मोकळी होते. मग ज्यावेळेस ती आई काम करते त्यावेळेस ते बाळ बाबांच्या हातात असतं. बाळ आपल्या परीने ते बाळाला वाढवतात. बाबा आपल्या परीने त्याच्यावर संस्कार करण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी आई त्याचं जेवण बनवते. आई त्याला त्याच्यासाठी करणारं काही खाऊ असेल ते करत असते त्यावेळेस आई. अशा प्रकारे हे संगोपन करताना आईचे संस्कार, 2-3 महिन्यानंतर बाबा त्याला जवळ घेतात, त्या बाबांचे संस्कार, घरात कोणी वडीलधारे असतील तर वडीलधाऱ्यांचे संस्कार, अशा प्रकारे ते बाळ थोडंसं मोठं होत जातं. बाळ ज्यावेळेस 3-4 वर्षाचं होतं, त्या 3-4 वर्ष झाल्यानंतर त्याला विद्यार्जनासाठी, जो आपल्या संस्काराचा एक भाग आहे, 16 संस्कारामध्ये असेल, एक विद्यार्जन एक मोठा भाग आहे तो. त्यासाठी त्याला पाठवण्यासाठी मग कोणत्या शाळेत टाकावं, इंग्लिश मिडियम, मराठी मिडियम, केजी, पीपी वगैरे या सगळ्या गोष्टींसाठी मग आपण चर्चा होते आणि मग त्या बाळाचा एका शाळेमध्ये प्रवेश घेतला जातो आणि त्याची शाळेमध्ये सुरू होते, शाळा त्याची अभ्यास सुरू होतो. तो एक संस्काराचाच भाग आहे. तिथे त्याच्यावर संस्कार होतात. बाळ मोठं होत जातं. त्याच्यावर तो घरामध्ये वावरत असताना आपले आई बाबा कसे वागतात, आपले आजी आजोबा कसे असतात, घरात वागतात, हे ऑटोमॅटिकली त्याच्यावर संस्कार होत असतात. आई सकाळी संध्याकाळी सायं प्रार्थना करते, रामरक्षा म्हणते. वडील सकाळी जाताना देवपूजा करून जातात. आजी आजोबा घरात असतील तर त्यांचे संस्कार त्याच्यावर होत असतात. घरात कोण कसं वागतं, कोण कसं बोलतं, हे जे संस्कार उपजत होत जातात त्याच्यावरती, आणि ते बाळ मोठं होतं. बाळ मोठं होतं म्हणजे बालकाचं तारुण्य अवस्थेत पदार्पण होतं आणि ह्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्याचा पुन्हा आपला प्रवेश घेण्यासाठी काय करायचं, आता त्याला सायन्सला पाठवायचं, मेडिकलला पाठवायचं, इंजिनिअरिंगला पाठवायचं, या सगळ्या गोष्टींचा परत चर्चा, परत उहापोह होतं. बाळाच्या आवडीचं असेल किंवा मग मात्या पित्यांच्या आवडीच्या नुसार त्याला पाठवलं जातं. आणि मग हे बाळ शिक्षण घेताना काही इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट होतं, कोणाला MBA व्हायचं असं MBA ग्रॅज्युएट होतात. आणि ह्या संपूर्ण त्याच्या या काळामध्ये 16, 17, 18 वर्षाच्या काळामध्ये त्याच्यावर जे संस्कार झालेले असतात त्या माध्यमातून तो मोठा होत जातो. आणि ज्यावेळेस तो महाविद्यालयामध्ये काही निर्णय घेतो, महाविद्यालय शिकताना 4 मित्र एकत्र येतात, त्यांच्यावर चर्चा होतात, गप्पा होतात, आणि या गप्पांच्या माध्यमातून त्याला काही समजा एखादा निर्णय घ्यायचा असतो, तो थोडासा घरी सांगण्याचा प्रयत्न करत नाही. त्याला असं वाटतं की आता मी मोठा झालोय, मी माझा निर्णय घेतोय, आणि तो घरी न सांगता काही निर्णय घेतो.
पण हा एक थोडासा एक त्याच्यात चुकण्याचा भाग असू शकतो, किंवा एक आपण जे त्याच्यावर 18 वर्षापर्यंत, जे 20 वर्षापर्यंत झालेले संस्कार असतात, त्याला छेद नको म्हणूया किंवा तडा नको म्हणूया, पण एक त्याच्याकडनं चूक होते, ती अपरोक्षपणे त्याच्याकडनं ती चूक होते, की आपण ज्या आई वडिलांनी संस्कार केले, जी गोष्ट मला आई वडिलांना सांगून जी करायची असते ती तो करत नाही, आणि थोडस आई वडिलांना न सांगता तो निर्णय घेतो. त्यावेळेस आई वडिलांना कळतं की याने हा निर्णय घेतलेला आहे, त्यावेळेस ते बोलत नाहीत. त्यांना कळतं की यांनी निर्णय घेतलेला आहे, आपल्याला न विचारता यांनी निर्णय घेतलेला आहे. ते बोलत नाहीत, दुर्लक्ष करतात. पण त्यांना एक जाणीव होते थोडीशी, की आपलं आता बाळ आहे, ते तो मोठं झालंय, युवक झालाय, तरुण झालाय, त्याचे निर्णय तो घेतोय. तर अशा हे बाळ आपलं जे मोठं होतं, निर्णय घेतं, आणि संस्काराचा जो एक पहिला छेदनबिंदू त्याच्याकडनं तयार होतो, तिथेच थोडस आई वडिलांना त्याची काळजी वाटायला लागते. आई वडिलांनी, आईने जेवढं त्याचं संरक्षण कवच उभं केलेलं असतं, ते तिथे तिला पुन्हा एकदा त्या संरक्षण कवचाची जाणीव व्हायला लागते. हे बाळ आपलं इंजिनिअरिंग शिक्षण, MBA शिक्षण पूर्ण होतं, आणि ज्यावेळेस त्याला कॅम्पसच्या माध्यमातून कुठेतरी जॉब मिळतो आणि तो जॉईन होतो, काही HR मॅनेजर म्हणा, प्रोग्राम मॅनेजर, मटेरियल्स मॅनेजर वगैरे जे काय पोस्ट मिळते त्याला, त्याच्या शिक्षणाच्या कुवतीनुसार, एलिजिबिलिटी त्याला पोस्ट मिळते, ती पोस्ट तो जॉईन करतो. ज्यावेळेस तो जॉईन होतो आणि समजा त्याचं काही मोठं फील्ड असेल, कामाचं मोठं फील्ड असेल, त्या फील्डमध्ये काम करताना त्याला वेगवेगळे अनुभव आलेले, एक वेगळे अनुभव येण्याचे दिवस असतात. पहिला दिवस असेल किंवा 15 दिवस झालेले असतील कामावरती, सुरुवातीला 50 एक फाईल समोर असतील, तर ते फाईलचं सॉर्टिंग कसं करायचं, हाऊसकीपिंग कसं करायचं, त्या फाईलमध्ये कुठल्या फाईलचा कसा निर्णय घ्यायचा, कोणता निर्णय कोणत्या वेळेस घ्यायचा, त्याची जी क्षमता असते, ती क्षमता वाढवण्याची जी कला असते, ती त्याच्या वयाच्या 20व्या वर्षापर्यंत त्याला आईने दिलेली असते. पण ती त्याच्या लक्षात राहत नाही ती गोष्ट, की मला आईने काय शिकवलंय, आईने मला कसं शिकवलंय, किंवा मी 20 वर्ष आईसमोर राहून मी काय शिकलो, त्याच्या ती गोष्ट लक्षात राहत नाही. त्याला एकच माहिती, मी इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट झालेलो आहे, मी MBA झालेलो आहे, आणि आज मी माझ्या व्यवसायामध्ये जे काम करतोय, जे आईला काही कळत नाही, बाबांना काही कळत नाही, आणि मी ते काम करतोय, आणि त्या कामाचं स्वरूप माझं खूप वेगळं आहे, आणि खूप आनंद असतो, त्याला जॉब मिळालेला असतो, पॅकेज चांगलं असतं, त्याचं भविष्य खूप चांगलं असतं. पण त्या आनंदामध्ये त्याला एक छोटीशी गोष्ट विसरलेली असते. अगदी 99% तो खूप क्लिअर असतो, पण एखादा टक्का, 1/शतांश टक्का, आपण 0.1% थोडस तो विसरलेला असतो. तर तो काय विसरलेला असतो, तर आई ही त्याची जी मॅनेजमेंट गुरु असते, तो ते विसरलेला असतो. आई मॅनेजमेंट गुरु कशी असते, आपण एखादं एक छोटस उदाहरण घेऊ. आपण एखाद्या फॅक्टरीत किंवा वर्कशॉपमध्ये आपण जाऊया. एक समजा आपण ज्यावेळेस वर्कशॉप किंवा फॅक्टरीत जातो, ते एक गेट असतं, जे सिक्युरिटी असते. ती सिक्युरिटी म्हणजे आपली आई. सी इज गुड सिक्युरिटी मॅनेजर. आपल्या घराचं संरक्षण करणं ही तिची जबाबदारी असते. आपल्या घरातल्या प्रत्येक गोष्टीचे व्हिजिलन्स, दक्षता घेणे, सी इज गुड व्हिजिलन्स मॅनेजर असते ती. आपल्या घरासाठी तिचं पूर्ण लक्ष असतं, कोणत्या वेळेस रात्री झोपताना दरवाजे लावण्यापासून सकाळी उठल्यानंतर तिचं सगळं बारीक लक्ष घरामध्ये दरवाजा खिडक्या लावण्यापासून असते. सी इज गुड सिक्युरिटी अँड व्हिजिलन्स मॅनेजर असते. आपण आता सिक्युरिटी केबिन ओलांडली, थोडं पुढे गेलो, गार्डन असतं, झाडं फुलं लावलेली असतात. तर आईला जर तुमच्या जागा असेल, परसदार असेल किंवा गार्डनसाठी जागा असेल, तर ती तुळशीचं रोप तर 100% लावते. काही असतील आणखी झाडा फुलांची पानं, गुलाबाची फुलं असतील. सी इज गुड ॲग्रिकल्चर अँड हॉर्टिकल्चर मॅनेजर असते. तिचं प्लांटेशन म्हणा, तिचं काय, ती प्रत्येक वेळेस तिला झाडांना पाणी घालणं, म्हणजे ह्या बाबतीत सुद्धा तिला ज्ञान आहे. आपण थोडं पुढे जाऊया. पुढे ऍडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग असते. ह्या ऍडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग मध्ये जे काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्लॅनिंग असतं, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्लॅनिंग मध्ये HR मॅनेजर, पर्सनल मॅनेजर, जनरल मॅनेजर्स, जे काही जनरल ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट असतात, तर आई ही सुद्धा गुड जनरल ऍडमिनिस्ट्रेटर असते. तिचं ऍडमिनिस्ट्रेशन इतकं पॉवरफुल असतं की कोणत्या आपल्या हाऊसकीपिंग मध्ये, हॉलमध्ये कोणत्या गोष्टी असाव्यात, बेडरूम मध्ये कोणत्या गोष्टी कशा ठेवायला जाव्यात, डायनिंग टेबलवरती कोणती व्यवस्था कशी असावी, सी इज गुड हाऊसकीपिंग मॅनेजर असते ती. हे तिचं इतकं ते बारीकपूर्वक आणि जाणीवपूर्वक लक्ष असतं घरामध्ये. समजा एखाद्या सोफ्याच्या कव्हर्स बदलवणे असतील, त्याची जी काय 8 दिवसाची मुदत असेल, 15 दिवसाची मुदत असेल, ही सगळ्या प्रत्येक गोष्टीचं तिचं प्लॅनिंग असतं. सोमवारी असो, मंगळवारी असो,
ठरलेला असतो, तारीख ठरलेली असते. हे ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून आपण तिला ऍडमिनिस्ट्रेशन मॅनेजर म्हणूया. आपण तिच्या HR डेव्हलपमेंट खूप पॉवरफुल असतं. कोणत्या व्यक्तींशी कसं बोलायचं, रिस्पेक्ट कसा द्यायचा, घरातल्या मोठ्या व्यक्तींशी कसं वागायचं, लहानांशी कसं बोलायचं, समजून कसं सांगवायचं, HR पॉलिसी तिच्याकडे असतात. म्हणून ती HR गुड मॅनेजर असते, पर्सनल मॅनेजर असते. घरामध्ये कोणाला कोणतं काम द्यायचं, बाबांना जमणार नाही स्पष्ट म्हणते ती, बाबा नाही जमणार नाही, तू करून घे. तर सी इज गुड HR, तिच्याकडे ते HR स्किल असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी तिच्याकडे असताना अजून आपण थोडस ती बिल्डिंग पडून थोडस बाहेर पडूया. पुढे स्टोअर्स डिपार्टमेंट लागतं. स्टोअर्स डिपार्टमेंटमध्ये संपूर्ण खाती ठेवलेली असतात, रकाने असतात, त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीचे टूल्स, कार्डेक्स सेक्शन असतात, काही मटेरियल्स ठेवलेलं असतं. जे मटेरियल आपल्याला प्रोडक्शनसाठी लागतं, प्रोसेसिंगसाठी लागतं, ते सगळं ठेवलेलं असतं. आपली आई सुद्धा एक गुड मॅनेजर असते, स्टोअर मॅनेजर असते. आपण तिचं किचन बघितलं तर प्रत्येक गोष्ट तिची किचन मध्ये जागेवर ठेवलेली असते. कोणतीही गोष्ट तुम्ही तिच्याकडे बघितली, मुगडाळ असेल तर मुगडाळ डाळच्या ठिकाणी, साखर चहा साखरेचे डबे साखरच्या ठिकाणी, कणकेचा डबा कणकेच्या ठिकाणी, ज्याला लागणारी भांडी असतात ती भांडीच्या ठिकाणी सगळे ठेवलेली असतील. तिने काही उघडलं तिला ते लवकर मिळतं, तुम्ही उघडलं तर तुम्हाला फार वेळ लागतो शोधायला, कारण तुम्ही जाणीवपूर्वक त्या कामाकडे दुर्लक्ष केलेलं असतं. ती गुड स्टोअर मॅनेजर आहे, गुड टूल्स कार्डेक्स मॅनेजर आहे. तिला समजा एखादी गोष्टीसाठी पर्याय उपलब्ध असेल, तिची समजा सांची खराब झाली, काही पकड खराब झाली तर तिच्याकडे लगेच पर्याय उपलब्ध असतात. कढई असते तेल ताव्याची, कढई जर खराब झाली तिच्याकडे फ्राय पॅन असतो. म्हणजे अगदी छोट्या छोट्या बारीक फॅक्टरीसाठी, मोठ्या फॅक्टरीचं उदाहरण मी घेतोय तुमच्या समोर, एखाद्या फॅक्टरीसाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या फॅक्टरीसाठी लागणाऱ्या गोष्टी जर ती तिच्या डोक्यात ठेवून किचन मध्ये वापरू शकते, एक सूक्ष्म आपण एकदम मायक्रो स्मॉल गोष्टीसाठी जर ती तिचं डोकं वापरते, इज नॉट ग्रॅज्युएट, MBA नसते, काही नसते, पण ती सगळं ती तिचं वेळेत करत असते. हे सगळं झाल्यानंतर प्रोसेसिंग युनिटला आपण बाहेर पडू. प्रोसेसिंग युनिट म्हणजे आपल्याला सगळ्यांना तिने घडवलेलं असतं. जे संस्कार आपल्या 20व्या वर्षापर्यंत, 21व्या वर्षापर्यंत आपण नोकरी लागेपर्यंत जे संस्कार आपल्याला झालेले असतात, कळत नकळत ती आपल्या बाबांवर पण संस्कार करत असते. बाबांना सकाळी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या गोष्टी करायच्या असतात त्या करायला लावते. तिच्या मनाप्रमाणेच ती करायला लावते, कारण सी इज गुड मॅनेजर, ती सगळं कंट्रोल करते. ह्या सगळ्या प्रोसेसिंगला लागणाऱ्या गोष्टी सुद्धा ती करते. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे मी पहिल्या ऍडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग मध्ये जी मुद्दाम आता शेवटी सांगते ती म्हणजे फायनान्स मॅनेजर. सी इज गुड फायनान्स मॅनेजर. ती कशी फायनान्स मॅनेजर असते, तिला आपल्या बाबांचं जे अर्थार्जन असतं, त्या अर्थार्जनाचं तिचं जे पॅकेज असतं, त्या पॅकेज नुसारच ती तिचा खर्च करते. तिला आपली कुवत माहिती असते, तिच्या आपल्या कपॅसिटी माहिती असते, घरातल्यांचा खर्च माहिती असतो, घरात किती जण आहेत त्याचा संपूर्ण विचार करून ती स्टोअर करते, सगळं सामान भरते. किती गोष्टी लागतात घरात, काही गोष्टी कोणत्या वेळेस काय घेण्याची, विकत घेण्याची तयारी असते. गणपती असेल तर गणपतीच्या वेळेस काय खर्च करावा, दिवाळी असेल तर दिवाळीला काय खर्च करावा, पावसाळ्यासाठी कोणता खर्च करावा, ह्या सगळ्या गोष्टी तिच्या ठरलेल्या असतात. आणि तिथे ती कुठेही तुम्हाला तिच्या गोष्टीमध्ये हात घालू देणार नाही, कारण तिचं प्लॅनिंग फिक्स असतं एकदम. अशा प्रकारे सी इज गुड फायनान्स मॅनेजर, फंड मॅनेजर. तुम्हाला अगदी छोटंसं उदाहरण देतो की तिच्या या सगळ्या गोष्टीमध्ये सुद्धा ती तिची भिशी चालवते. तिच्या काही गोष्टींमध्ये कुठे आणखी सेव्हिंग करायचं असेल सेव्हिंग करते. आणि एवढं करून सुद्धा तिच्या कुठल्याही जे डबा असतो त्या डब्यात सुद्धा तिचं एक सेव्हिंग सापडू शकतं. छोटस गमतीचं उदाहरण, ज्यावेळेस मोदी साहेबांनी 500 आणि 1000च्या नोट बंद केल्या त्यावेळेस असंख्य डब्यांमध्ये आपल्याला 500 आणि 1000च्या नोट मिळाल्या. गुड प्लॅनर. अगदी गमतीशीर गोष्ट आहे, पण ती इतकी शिकवून जाते की मी आज कितीही फायनान्स मॅनेजर असलो तरी माझ्या कंपनीचं किती प्रचंड काम माझ्या समोर असेल तर मी हे सगळं करू शकत नाही जे ती करू शकते. मी मुद्दा म्हणतो मायक्रो प्लॅनिंग, स्मॉल सेव्हिंग्स प्लॅनिंग, हे सगळं तिच्याकडनं आपण जर शिकलो. आणि आपण ज्यावेळेस मी एखादा बिझनेस मॅनेजर आहे, मी एखादा प्रोडक्शन मॅनेजर आहे, त्यावेळेस मी तिच्या आठवलेल्या, तिने 20 वर्षात मला जे काही सांगितलं की मी तिला बारीक सूक्ष्मदर्शनी जर बघितलं आणि ती कसं काम करते हे जर मी डोक्यात आणलं तर माझं काम सोपं होईल. हाच माझ्या याच्या पाठीमागचा सांगण्याचा उद्देश आहे. तर ही जी आई असते एखाद्या बिझनेस मॅनेजरला घडवू शकते, ही खूप मोठं संस्काराचं उदाहरण आहे. त्याची जाणीव, आईने शिकवलेलीची जाणीव आपल्याला होणं, हा संस्काराचा सगळ्यात मोठा भाग आहे. जाणीव, ही जाणीव मला झाली पाहिजे, ही जाणीव मला प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कशी करावी हे कळलं पाहिजे. हे आपण ज्यावेळेस लक्षात आणतो त्यावेळेस मी जर 99% माझं एज्युकेशनल कॅपॅसिटी प्रमाणे काम करत असेल आणि 1% तर मला ते काम सोपं होईल, हे मला आज इथेच प्रकर्षाने सांगायचंय. आता हे झालं
शिक्षणाचं आता आई एखादं दुसरं लहान भावंड असेल किंवा आणखी एखाद्या मुलासाठी जर काही तिला करायचं असतं की माझ्या मुलाने काही छंद जोपासावे, त्याने गाणं म्हणावं, तबला पेटी वाजवावी किंवा आणखी अभिनय क्षेत्रामध्ये काम करावं, नृत्य दिग्दर्शन करावं, तिला जे काही तिच्या मनात असेल ते ती करायला लावते. तुम्ही लहान असतात त्यावेळेस ती कुठेतरी तुम्हाला नृत्याच्या क्लासला घालते, तुम्ही तबला पेटीच्या क्लासला जाता, गाणं शिकायच्या क्लासला जाता. ती आतमध्ये तुम्ही आतमध्ये शिकत असता, ती बाहेर 2 तास 3 तास बाहेर उभी असते. ते संरक्षण कवच म्हणून मुलगा असो मुलगी असो ती तेवढ्याच प्रेमाने ती त्या दोघांना वागवत असते. ते संरक्षण कवच इतकं शिकवते ती मुलांना की नाही माझ्या मुलाने सुद्धा चार चौघांमध्ये जे काही उपजत कला आहेत त्या कला त्याच्यामध्ये आल्या पाहिजे. त्याच्या पाठीमागे की माझ्या मुलाने खूप काही मोठं व्हावं वगैरे काही नसतं. चार चौघांमध्ये तो उमटून दिसावा, त्याच्या काही ज्या कल्पना आहेत त्या त्याने अतिशय चांगल्या वयामध्ये अगदी वेळेमध्ये सगळ्या राबवाव्यात हीच तिची इच्छा असते. तशी ही आई ज्या वेळेस त्या मुलांना शिकवते, नृत्य शिकवते आणि जे काही तर तिला असं म्हणायचं असतं की तू मास्टर हो या गोष्टीमध्ये. अगदी परिपूर्ण काही गुरु वगैरे होण्याची आपल्याला संकल्पना तिची नसते, पण एक तिला जाणीव असते की त्याने काहीतरी नृत्य करावं, अभिनय करावा, कुणाला लेखक व्हायचं असेल, कवी व्हायचं असेल, त्या पद्धतीने ती घडवत असते. तर याच्यामध्ये एक छोटासा भाग मी सांगतो, ज्यावेळेस कुणाला नृत्य क्लास करायचा असेल त्यांनी वगैरे, तर आपण एक छोटासा डान्स इंडिया डान्सचा आपण शो बघत असतो. तर त्या डान्स इंडिया डान्समध्ये खूप बघा अतिशय आर्थिक परिस्थिती बिकट असलेली जी मुलं तिथे अगदी त्यांचं कला सादरीकरण करतात, त्यांचं पद्धत आलित्य म्हणा किंवा आणखीन त्यांचे जे नृत्य प्रकार असतात ते अति मनाला भावून जातात. उत्तर प्रदेशातलं किंवा अगदी नॉर्थ इंडियातल्या कोपऱ्या अगदी गरीब गरीब देशात शहरात ती मुलं आलेली असतात. काही टीआरपी वाढवायचा त्यांचा उद्देश असेल की गरीब मुलं आहेत त्यांच्यासाठी काही करतात वगैरे वगैरे. तो सगळा भाग जर आपण सोडला तर जी नृत्य करणारी जी मुलं असतात ती त्यांच्या हातामध्ये असलेला एक डिव्हाइस असतो, मोबाईल असतो, ते युट्यूबच्या माध्यमातून जे काही कोणी आता जे नृत्यकले जे गुरु आहेत, फरा असतील किंवा आणखीन जे काही गुरु असतील, या सगळ्यांकडनं त्यांचे जे मास्टर्स ते त्यांना मास्टर्सला ते फॉलो करतात आणि ते शिक्षण घेतात आणि ते जे त्यांची कला सादर करतात तर भक्ती मन भरून जातं, इतकी सुंदर कला ती सादर करतात. आईचं तेच म्हणणं असतं की एवढ्या लांबून प्रदेशातनं आलेली मुलं मुंबईला डान्स इंडिया डान्समध्ये सादरीकरण करतात. सूर बासूर निराग आणखी सुरांचा कार्यक्रम असतो, गाण्यांचा कार्यक्रम असतो, त्याच्यात ती सारेगममध्ये गाणी सादर करतात. तर आपल्या मुलाने का नको करायला? त्याच्यासाठी जी जी धडपड असते, ह्या धडपडीमध्ये त्या मुलाने पण आई मला सांगते म्हणून मी करतो असं न करता तिची काय इच्छा आहे आणि आपली आवड काय आहे, दोघींची जर सांगड घातली तर सहज शक्य असतात काही गोष्टी. तुम्ही नका मास्टर्स हो, तुम्ही नका काही गुरु हो, पण ती जी सांगते त्याच्यासाठी 50% 75% जरी योगदान दिलं तर तुम्ही नक्कीच शिकाल. नक्की शिकल्यानंतर आई वडिलांना जे समाधान असतं की माझ्या मुलाने आज नृत्य केलं, माझ्या मुलाने अभिनय केलाय, एका नाटकामध्ये काम केलंय, एका परीक्षेमध्ये निबंध लिहिला, ऐकतो त्याचा त्याचा नंबर आला. हे सगळ्या गोष्टीसाठी तिची जी धडपड असते त्याला नक्कीच तिला समाधान मिळते, एक आकार मिळतो. आता ज्यावेळेस मी आता काही आपण परीक्षेला सामोरे जातो त्यावेळेस कसा अभ्यास करायचा, आपण कसं मोठं व्हावं, त्याचं आणखीन एक छोटंसं उदाहरण मी देतो. आपण घरी वृत्तपत्र येतात, मराठी असो इंग्रजी असो किंवा आपण टीव्हीवरती बातम्या बघतो. हे वृत्तपत्र वाचताना आपण कसं वाचावं? तर समजा एक लोकसत्ताचं वर्तमानपत्र उघडलं आणि संपादकीय मला वाचायला सुरुवात केली. संपादकीय वाचताना त्या वृत्तपत्राचे संपादक जर कोणी मला माहिती नसेल तर त्या वाचताना थोडासा त्रास होतो किंवा त्याचे विचार कळत नाहीत. समजा मला एक उदाहरण दिलं, लोकसभेचे संपादक गिरीश कुबेर आहेत. तर गिरीश कुबेरांना जर मी पाहिलं असेल, त्यांच्या बोलण्याची ढब कशी आहे, त्यांचे विचार कसे आहेत, त्यांना टीव्हीवर कधी मुलाखतीत पाहिलं असेल किंवा त्यांचे विचार मी कधी ऐकले असतील, तर त्यांची लोकसत्तामध्ये जो अग्रलेख लिहिला असेल, त्यांचा फार छान अग्रलेख लिहितात ते. त्याच्यामध्ये काही इतिहास असतो, काही वर्तमान असतं, काही भविष्यातल्या काही योजना असतात. तर हे समजण्यासाठी ज्यावेळेस गिरीश कुबेरांना मी ऐकलं असेल, ते गिरीश कुबेरांना मी डोळ्यासमोर ठेवून त्यांचा अग्रलेख वाचायला सुरुवात केली, तर मला शब्दाने शब्द कळतो. त्या त्या अग्रलेखाची म्हणा किंवा त्या स्तंभलेखनाची मला अर्थ कळायला लागतात आणि मग त्याचे विचार माझे त्या पद्धतीने विचारांना पालवी फुटते आणि माझे जे विचार असतात ते प्रगल्भ होत जातात. हा एक छोटासा विचार मी तुमच्या समोर मांडला की एखाद्या लेखकाला फॉलो केलं, एखाद्या व्यक्तीला पर्सनॅलिटीला जर फॉलो केलं, एखाद्या मास्टर्सला जर फॉलो केलं, ते आपली प्रगती जी 50% असेल ती 70% पर्यंत पोहोचते.
पु ल देशपांडेंचं जर प्रवास वर्णन आपण ऐकलं वाचलं तर डोळ्यासमोर पु ल देशपांडे समोर आणा. आता आमच्या पिढीने पु ल देशपांडेंना पाहिलं म्हणजे आम्ही दूरचित्रवाणीवरती पु ल देशपांडेंना पाहिलेलं आहे. त्यांचे काही हास्यांच्या वरती ते काव्य असायची, त्यांची काही बटाट्याची चाळ म्हणा ते त्यांनी सादरीकरण केलेलं आहे. अजून सुद्धा युट्यूबवर ते अवेलेबल आहेत. तर पु ल देशपांडेंचं प्रवास वर्णन वाचताना आपल्याला पु ल देशपांडेंचा चेहरा समोर आणला तर तुम्हाला जे ते आत्मसात करणं खूप फार सोपं जातं. शांता शेळकेंच्या कविता फार सुंदर. तर शांता शेळकेंना आठवायचं म्हणजे पुन्हा तेच सांगायला की दूरचित्रवाणीवरती आम्ही शांता शेळकेंना पाहिलेलं आहे. डोक्यावरती पदर, आजीबाई इतकी छान कुंकू लावलेल्या, नादो महानरण त्यांच्या शेतातल्या कविता, लता मंगेशकर त्यांच्या कविता गीत बसून गायल्या त्या आम्ही गजरा कार्यक्रम म्हणा किंवा दूरचित्रवाणीवरती जे काही कार्यक्रम व्हायचे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या पाहिलेल्या ज्या आजी आहेत शांता शेळके आणि त्यांच्या कविता जेव्हा आपण वाचत जातो, ऐकत जातो आणि त्यासमोर जर ती व्यक्ती असेल तर ते आपण त्यांना फॉलो केलं तर ते खूप खूप मनाला प्रगल्भता येते, समजून जातं मनामध्ये. तर अशा प्रकारे आईचं जे म्हणणं असतं की टीव्हीवर चाललेला डान्स इंडिया डान्स मध्ये तू फॉलो कर, मास्टर्सला फॉलो कर आणि तुझ्यामध्ये तिची इच्छा नसते की आपल्या मुलाने कोणी नृत्य क्षेत्रात प्रगती करू. तिची इच्छा असते तुम्ही इंजिनियरच व्हावं, तुम्ही डॉक्टरच व्हावं, नृत्यामध्ये प्रगती करू नको. ते फार पुढचा भाग झाला. पण तिची जी छोटीशी इच्छा आहे, तिची जी संकल्पना आहे की माझ्या मुलाला पण नृत्य आलं पाहिजे, त्याच्यात थोडं कळलं पाहिजे, त्याच्यावर कोणी कॉमेंट्स केला तर त्याला उत्तर देता आलं पाहिजे, ती आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणून मी ह्या मास्टर्स साठी कसं फॉलो करायची 2-4 उदाहरणं दिली. तसा हा मुलगा किंवा छोटीशी मुलगी असेल, नोकरी लागले, MBA पूर्ण झालेले आहे, नोकरी करतोय आणि मग आई वडिलांच्या मध्ये थोडीशी चर्चा होते, त्याचं लग्न केलं पाहिजे, मोठा झाला आता 25-1 वर्ष पूर्ण झाली, 26 वर्ष पूर्ण झाली, आता त्याचं लग्न करायला पाहिजे. आपण थोडस मुलं म्हणतात की नाही मला अजून सेटल व्हायचंय, मला MS करायचंय, मला परदेशी जायचंय किंवा मला अजून 3 वर्षांनी एक्झिक्युटिव्ह MBA करायचंय, अशी वेगवेगळी कारणं सांगतात. पण काही योगायोगाने म्हणा आपला विवाह जमतो, विवाह होतो. हा विवाह कुठल्या संस्थेमार्फत होतो, प्रेम विवाह होतो, नातेवाईकांनी सांगितल्याने होतो, आणखीन परिचितांनी काही योगायोगाने जो विवाह होतो, आपला एक विवाह संबंध तयार होतो आणि विवाहाच्या पहिल्या पायरीवरती आपण असतो की आपला विवाह संपन्न होतो. विवाह संपन्न झाल्यानंतर जी पिढी असते आपली, जी आई वडील असतात, तो मुलगा एकटाच असतो किंवा मुलगी एकटीच असते आणि दुसरी पिढी, दुसरं कुटुंब एक त्या घरात तयार होतं. 2 कुटुंब एकत्र वावरायला लागतात किंवा एकच कुटुंब असेल, जी मुलगा मुलगी लग्न झालेली असतील, नोकरी करतात आणि एका वेगळ्या शहरात राहत असतात, तर त्यांनी त्यांची दिनक्रम दैनंदिन कल्पना कशा राबवाव्यात त्याच्यासाठी जे आपल्यावर आई वडिलांनी संस्कार केलेले आहेत, आपल्या मुलीच्या आई वडिलांनी, मुलाच्या आई वडिलांनी जे संस्कार केले, त्यांचे आई वडील कसे वागलेत, त्यांच्या संसारामध्ये त्याचं थोडस तरी भान ठेवलं तर आपण त्या गोष्टींचा, दोघांच्या आई वडिलांच्या संस्काराचा समन्वय साधायचा आहे आणि आपल्या दुसऱ्या पिढीच्या कार्याला सुरुवात होते इथे. जे संस्कार झाला, जाणीव झालं आणि आता आपण समन्वयाकडे आलेलो आहे. तर हा समन्वय कसा साधायचा? दोघं नोकरी करतायत, दोघांना निघायचंय, सकाळी आवरायचंय, ठीक आहे, तू ते आवर, मी आवरून घेतो, तू ते आवरून घे, मी आवरून घेतो, एक पुढची स्टेप राहिली, ती पण आवरून घेतली, दोघं कामावर गेले, संध्याकाळी आले, पुन्हा तीच परिस्थिती. या छोट्या छोट्या माध्यमातून जर एकमेकांना समजून, एकमेकांमध्ये समन्वय साधून जर संसाराला सुरुवात केली तर तो संसार नक्कीच फुलतो. आणि ह्या गोष्टींमध्ये जर आई वडिलांचा सहभाग असेल, एकत्र कुटुंब म्हणा, आता एकत्र कुटुंब म्हटलं जातं त्याला, आई वडील जर घरात राहत असतील त्याला सुद्धा एकत्र कुटुंब म्हटलं जातं. तर आई वडील सुद्धा जर घरात असतील तर आई वडिलांबरोबर आपण कसं राहायचं? आता नुकत्याच लग्न झालेल्या मुलाचे आई वडील काही वृद्ध नसतात, अगदी जस्ट रिटायरमेंटला आलेले असतात, साठी असते किंवा अगदी फार आई आणि वडील दोन्ही म्हणजे रिटायरमेंटच्या एजचे आपण त्यांना म्हणूया, त्यांच्या पण काही गरजा असतात, त्यांचे दैनंदिन व्यवहार असतात, बँकेत जाणं असतं, त्यांच्या कोणाकडे जाणं, काही संबंध असतात, प्रस्थापित संबंध त्यांना करायचे असतात, काही संध्याकाळी मंदिरात जाणं असेल किंवा 4 महिन्यांनी वर्षभराने लग्न करण्यासाठी गावाला जाणं असेल, चारिधाम यात्रा असतील, कुठे बाहेर फिरायला जाणं असेल, बाहेरचं जग बघण्यासाठी असेल, त्यांची जर अर्थार्जन शक्ती जर सुंदर असेल, चांगली असेल तर तुम्हाला काहीच बघावं लागत नाही दुसऱ्या पिढीला. ते त्यांचे खंबीर असतात त्यांचा खर्च करण्यासाठी, त्यांची सगळी कामं करण्यासाठी. आणि जर त्यांची कपॅसिटी कमी असेल, कुवत कमी असेल तर दुसऱ्या पिढीची जबाबदारी वाढते. त्या दुसऱ्या पिढीच्या जबाबदारीने त्यांना जे लागतं, त्यांना जे योग्य वेळेवरती त्यांचा मेडिकलचा खर्च, त्यांना जे वेगळं वेळेवरती जे काही पुरवलं गेलं तर तो एक समन्वय साधला जातो, 2 पिढींमधलं अंतर कमी होतं.
इथे सुद्धा आपल्याची मुलगा असेल, मुलगी असेल, दुसरी पिढीतले तिने एक स्वार्थ शब्द असा चुकीचा आहे, पण स्वार्थ साधायचा असेल, जर आपल्याला आपली पिढी चांगली करायची असेल, आपल्या पिढीला चांगल्या संस्कार आणि संस्कृतीमध्ये जर चांगलं करायचं असेल, तर एक सुंदर असं समन्वय साधून आई वडिलांकडनं त्यांच्या घरातला आपल्याला एक छत्र कायम राहतं. आपल्या घरात आपण जर नोकरी करायला बाहेर जाऊ शकते, तर घरात कोणीतरी राहतं. वेळ आली तर ती आई सुद्धा खूप मदत करते. वेळ आली तर असं न म्हणता मी ते म्हणतो की ती आई सगळंच काम करते घरातली. कारण हे दोघं जण नोकरी करतात आणि दोघांनी जर त्यांना समजून घेतलं तर ती आई खूप मदत करते, कारण तिच्यावर संस्कार झालेले असतात की दुसऱ्या कुणाला त्रास देऊ नये म्हणून. मग आपल्यावर पण संस्कार आई वडिलांनीच केलेले आहेत. आपल्या दोघांवर संस्कार झालेले आहेत. आपण त्या आई वडिलांनी जे काम केलेलं जे कार्य केलेलं आहे त्याच्यात समन्वय साधायचा आहे. त्यांना थोडासा सुख देण्याचा प्रयत्न करायचा आहे. हा समन्वयाचा दुसरा भाग झाला. ह्या करता करता 2-3 वर्ष जातात. घरात पुन्हा बाळ जन्माला येतं. तिसरी पिढीचा जन्म होतो. तिसऱ्या पिढीचा जन्म झाला म्हणजे पुन्हा मग तेच गर्भसंस्कार केंद्र, पुन्हा गर्भसंस्कार, पुन्हा संस्कार, पुन्हा शाळेचे ऍडमिशन. असं करत करत असताना जी पहिली पिढी असते ती पहिली पिढी थोडीशी निवृत्तीच्या वाटेवर जाण्याचा प्रयत्न करते. म्हणजे आता याला बाळ झालेलं आहे, आता हा जबाबदारीने वागायला पाहिजे म्हणून त्याच्यावर काही जबाबदारी देण्याचा प्रयत्न करतात, किंवा त्या आपसूक घेण्याचा प्रयत्न दुसऱ्या पिढीने करायचा असतो. तो कसा घ्यायचा की माझे आई वडिलांनी जी जबाबदारी त्यांचे माझ्या जन्मापासून जी त्यांनी घेतली होती, त्यांचे जे वागणं घरातल्यांची होतं, एक कुटुंबाशी होतं, एकंदर माझ्या शेजाऱ्यांची, पाजाऱ्यांची, आमच्या नातेवाईकांची, किंवा आणखीन समाजामध्ये त्यांचं जसं वागणं होतं ती जबाबदारी आता मला घ्यायला पाहिजे. मी तसं वागायला सुरुवात केली पाहिजे. मी माझ्या कामात खूप बिझी असतो असं म्हणून चालणार नाही, पण ती जबाबदारीची जाणीव मला ह्याच तरुण वयात झाली. ह्याच जे आता माझे जे वय आहे, किंवा माझ्या आई वडिलांना जर मला त्यांची कोणतीच जबाबदारी आपल्याला घ्यायची नसते, त्यांच्या जबाबदारीमध्ये आपण समाविष्ट होऊन जायचं असतं. तर ह्या समाविष्ट होण्यामध्ये माझा रोल काय असावा की त्यांनी कुठेही जाणं, त्यांना जर एका दिवशी जमलं नाही, ठीक आहे, तुमची तब्येत बरी नाही, तुम्ही दोघं जाऊ नका, आम्ही जाऊन येतो. अशी छोट्याशा छोट्याशा गोष्टींमधनं समन्वय साधत गेलात, नातं फुलत गेलं, तर तुम्ही आणखीन जी मूल्य असतात, जीवनविषयक मूल्य, ती जपली जातात. तर ह्या अशा करण्यामध्ये काही कामं असतात त्याची मोकळी होतात, त्यांना मोकळीक मिळते कामं करण्यामध्ये, त्यांना आणखीन विचार करायला वेळ मिळतो. आणि मग समजा काही अध्यात्म त्यांना करायचा असतो, काही पारायण करायचे असतात, त्यांना पूर्ण वेळ मिळतो आणि ते करत असतात. आपल्या मुलाला सांभाळायची जबाबदारी सुद्धा त्यांची असली तरी आपण एक पर्यायी व्यवस्था मुलाला सांभाळणी सुद्धा करू शकतो. जर आपली आर्थिक व्यवस्था चांगली असेल, कुवत चांगली असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण पूर्ण विचारांती निर्णय घेऊ शकतो. तर असं हे बालक, असं हे जे दुसरी पिढी आहे, दुसऱ्या पिढीचं काम करत असताना आपल्याला काही गोष्टी आपल्या आई बाबांनी जे शिकवलेले असतात, काही त्यांच्याकडनं गुण घ्यायचे असतात, ते आपण घेतो. आणि थोडासा विचार करायला लागतो की अशा कोणत्या गोष्टी आहेत की मी ज्या नोकरीच्या व्यतिरिक्त करू शकतो. मनात विचार येतो, मी सकाळी 8ला जातो, सकाळी 5-8ला निघतो, ऑफिसचं काम करतो, संध्याकाळी येतो. मला खूप अजिबात वेळ नाही काम करायला. शनी रविवार सुट्टी असते तेव्हा मला पार्टीला जावं लागतं. मी इथे जातो, असं करतो, तसं करतो. मला हे समाजकार्य म्हणा किंवा सामाजिक कार्यामध्ये वेळ नाही द्यायला. इंटरेस्ट असेल नसेल, पण तसे काहीतरी वेगवेगळ्या माध्यमातून तसं बोलून जातात की मला वेळ नाही द्यायला. हे वेळ कसा द्यायचा, कसा काढायचा वेळ, की आपल्या आई बाबांनी म्हणा ज्या पद्धतीने काम करून आपल्याला वाढवलं, आपल्या आई बाबांना सुद्धा आपण लहान असताना कुठेतरी गावी जावं लागायचं, त्यावेळेस आपला जो सांभाळ आहे तो शेजाऱ्यांनी केलेला असतो, कोणतरी नातेवाईक आपल्याला सांभाळलेलं असतं. मग आपण हा दृष्टिकोन का नाही ठेवत की आपण लहान असताना जर त्यांचे इतके परस्पर संबंध इतके छान असतात, ऋणानुबंध एवढे चांगले असतात की त्यांच्यासाठी कोणी होकार देतं, ठीक आहे तुम्ही निघून जा, इमर्जन्सी आहे, तुम्हाला गावाला जाणं गरजेचं आहे, तर आज तुमच्या मुलांची जबाबदारी आम्ही घेतो की तुमच्या मुलांना जेवण देतो. ही ज्या त्या पहिल्या पिढीच्या आई वडिलांची जी काळजी बाकीचे जण घेत असतात, तशी आपण सुद्धा घ्यायला शिकायला पाहिजे. तर ती कशी घ्यायची, कसं करायचं, त्यासाठी आपण मार्ग काढला पाहिजे. वेळ नाही माझ्याकडे, ठीक आहे, मान्य, तुमच्याकडे वेळ नाही, आपण मंजूर करूया. पण शनिवार रविवार सुट्टी असते. शनिवार या सुट्टीत असताना एखाद्या आपल्या सोसायटीमध्ये मंदिर असेल, सोसायटी आपण ज्या कॉलनीत राहत असो तिथे काही मंडळ असतील, मी ज्या कंपनीत काम करतो किंवा माझं जर व्यवस्था असेल तर मी रोटरी क्लबचा मेंबर, लायन्स क्लबचा मेंबर होऊ शकतो. आणि तिथून जी काही मला करण्यासाठी सामाजिक गोष्टींमध्ये रस मिळतो, काम करायला इच्छा होते, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी भाग घेऊ शकतो का, मी वेळ देऊ शकतो का.
माझं ठीक आहे, माझे अर्थार्जन चांगलं असेल नसेल, पण माझ्या परीने मी जर एखाद्या गोष्टीमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला, मनापासून प्रामाणिकपणे जर प्रयत्न केला, तर नक्कीच तुम्हाला त्यात यश मिळेल. आता शनिवार रविवार सुट्टी आहे, एखादं समाजाचं काम करणारी एखादी व्यक्ती असेल, एखादा ग्रुप असेल आणि मला अजिबात त्या कमिटीमध्ये जायचं नाही, कमिटीमध्ये भाग घ्यायचा नाही, मी माझा एकटा काम करू शकतो. अशा वेळेस त्यांना जर तुम्ही सांगितलं हा प्रकल्प तुम्ही राबवू शकता, हा प्रकल्प राबवताना तुम्हाला ज्या काही गोष्टी द्यायच्या आहेत त्यांना, तर त्यांना तेवढंच म्हणा, हा प्रकल्प राबवायचा याच्यासाठी येणारा जो खर्च आहे तो मी सांभाळेन. बघा तुम्ही त्यांना जो हुरूप येईल काम करताना, की बाबा नाही हा प्रोजेक्ट पण सुचवलाय, प्रकल्प पण सुचवलाय, त्याचं जे काम करण्यासाठी लागणारं जे फायनान्स असेल तर त्यांची पूर्णची तयारी आहे किंवा मिळवून द्यायची तयारी आहे. म्हणजे काम करणाऱ्या माणसाला हुरूप येतो, तो काम करत राहतो. असं करत करत ज्यावेळेस आपल्या जबाबदारी आपण वाढवतो. आता समाज काम म्हणजे काय, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणं. मी मगाशीच म्हटलं की सामाजिक क्षेत्र म्हणजे मी ज्या समाजात जन्माला आलो तिथं आहे 100% आहे ते आपल्या समाजासाठी काम करणं. पण मी ज्या घरामध्ये जन्माला आलो त्यांच्यासाठी काम, मी ज्या कुटुंबात जन्माला आलो त्यांच्यासाठी काम करणं, मी ज्या सोसायटीत राहतो त्यांच्यासाठी काम करणं, किंवा जे कॉलनीमध्ये राहतो त्या कॉलनीमध्ये काही कुणाला काम करणं, एखादं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये समजा मला काही देता आलं तर मी दिवा देऊ शकतो का, एक समय असेल तर आठवड्याभरचं तेलाची बाटली ठेवू शकतो का, एखादं चॅन्टिंग मशीन की ज्याच्यामुळे आरती संग्रह दिवसभर त्या मंदिरात लावू शकतो का. मला जे शक्य आहे, मला जे माझ्या कुवतीनुसार शक्य आहे ते काम करण्याचा माझा जो निश्चय आहे तो हळूहळू असा दृढ होतो. आणि हे काम करत असताना मी असा विचार करतो की आज समाजासाठी जी काही आपण काम केलंय क्षेत्रामध्ये, माझ्या आई वडिलांनी मला जे जे सांगितलंय ते काम करत असतो. आता काही समाजात काही गोष्टी इतक्या आपण विचार करू शकत नाही, इतक्या फार विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत की आज आपल्या समाजामध्ये काही अत्यंत गरीब कुटुंब आहेत, दारिद्र्य रेषेखाली जगणारी कुटुंब आहेत की त्यांच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पैसे नसतात, अभ्यास करण्यासाठी त्यांना पुस्तकं नसतात, त्यांना आर्थिक दुर्बलतेसाठी त्यांना कुठली गोष्ट विचार करण्यासाठी त्यांना त्याच्या आई वडिलांकडनं सहाय्य मिळत नाही. तर अशा विद्यार्थ्यांसाठी मी काय करू शकतो. मला स्वतःला वेळ नाहीये कुठल्या गावाला जाऊन अशा मुलांना शोधून काढायचं वगैरे. तर काही संस्था काम करतात मुंबईत, काही संस्था आपल्या सामाजिक संस्था काम करतात, त्या सामाजिक संस्थांना मी काही देऊ शकतो का. ठीक आहे, मला सामाजिक संस्थांना पण काही द्यायचं नाहीये, पण मग अशी एखादी व्यक्ती शोधून काढा, तुमच्या नातेवाईकांना विचारा की कोणी असेल तर त्या व्यक्तीच्या मुलाचा खर्च मी करू शकतो का. पूर्ण खर्च नसेल करायचा तर त्याला गणवेश देऊ शकतो, त्याला पुस्तकं देऊ शकतो, त्याला चप्पल देऊ शकतो, त्याला रेनकोट देऊ शकतो, त्याला छत्री देऊ शकतो. तुम्हाला नसेल समाजासाठी काम करायचं असेल तर तुम्ही तुमच्या आसपासच्या ते तुमच्या घरातले घरकाम करणाऱ्या स्त्रिया असतात त्यांच्या मुलांसाठी करू शकतात. वनवासी कल्याण आश्रम असेल, वनवासी कल्याण आश्रम, जे करायचं असेल त्याचा निश्चय करा. मी म्हणत नाही की तुम्ही आम्हीच सांगतो, समाजाने सांगितलं म्हणून इथे करा किंवा कोणीतरी सांगितलं म्हणून तिथेच करा. कोणाच्याही ते हातात नाहीये. तुम्हाला जे करायचंय ते निश्चय करा की जो एक संस्काराचा भाग आहे, कोणाचं तरी आपण देणे लागतो. ते आईने शिकवलेला मोठा भाग आहे की आपण कोणाचं तरी देणं लागतो. मग मी समाजाच्या लोकांसाठी काम करायला पाहिजे, समाजासाठी आपण काम करायला पाहिजे. जे आपण समाजाने जी काही गोष्टी चांगल्या केलेल्या आहेत, तर आता ती वेळ आली समृद्ध करायची. संस्कार झाले, जाणीव झाली आपल्याला, त्यातून समन्वय साधला, दुसरी पिढी तयार झाली, तिसरी पिढीचा पण उगम झालेला आहे. तिसरी पिढी तुमच्याकडे डोळे बघून बघते, आपले आई बाबा कसे वागतात, आजी आजोबा कसे वागतायत. मग ह्या सगळ्यातनं चौथी पिढी जर आपल्याला, तिसरी पिढी जर आणखी स्ट्रॉंग किंवा अतिशय बुद्धिमान घडवायची असेल तर ही गोष्ट आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. तर ज्यावेळेस आपण या सामाजिक कार्यामध्ये कोणाला सहसा सहभागी होऊ शकतो किंवा स्वतः सहभागी व्हायचं असेल, तर जी सामाजिक मंडळं किंवा सामाजिक ज्या कोणी संस्था कामं करतायत त्यांच्या क्रियेला, त्यांच्या प्रकल्पांना, त्यांच्या उपक्रमांना जर आपण थोडीशी साथ दिली तर ते तुमचं 99% तुम्ही स्वार्थ ठेवला आणि 1% जरी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली तर ते समृद्धीकडे जाण्याचा तो एक मार्ग आहे. आज डोंबिवली वाणी समाज मंडळ म्हणा, समन्वय समिती म्हणा, या दोघांनी जी कार्यपुष्प, ज्या व्याख्यानमालेची जी पुष्प गुंफली, 29 पुष्प कालपर्यंत त्यांनी गुंफली. एक सुंदर कार्य त्यांनी अतिशय निर्माण केलेले आहे. ह्या परिस्थितीमध्ये त्यांनी जे सुचलं, त्यांनी विचार केला की ह्या लॉकडाऊन पिरियडमध्ये, कोविडच्या पिरियडमध्ये सगळे घरी बसलेले, यांच्यासाठी त्यांच्या डोक्यात विचार करण्यासाठी मी काय करू शकतो.
असं ज्यांना सुचलं त्यांना खरंच सलाम, सॅल्यूट. तर ह्या त्यांनी ज्या बनवलेल्या ज्या काही व्याख्यानमाला आहेत, त्यांनी विचार करून जे वक्ते बोलवले, त्यांनी समाज सुदृढ करण्याचा प्रयत्न केला, कुटुंब व्यवस्था अबाधित राखण्याचा प्रयत्न केला. आणि ह्या सगळ्यासाठी त्यांनी जो, मी त्याला शब्द देतो समृद्धी, ही समृद्धी व्यवस्था त्यांनी जी निर्माण केलेली आहे त्याच्यात माझा खालीचा वाटा असेल तो मी कसा देऊ शकतो. त्यांच्याकडे हा एकच उपक्रम आहे का? नाही, त्यांच्याकडे अनेक उपक्रम आहेत, ते अनेक उपक्रम राबवतात. नुसत्या व्याख्यानमाला करून ते थांबत नाहीत. विद्यार्थ्यांना योगदान कसं दिलं, त्या लॉकडाऊन पिरियडमध्ये जे काही आर्थिक क्षमतेअभावी त्यांचं खूप रोजंदारीवर ज्यांचं पोट चालत होतं त्यांच्याकडे कसं बघितलं गेलं. तर या संस्थांनी माझ्या माहितीप्रमाणे ताबडतोब 15 दिवसात निर्णय घेतलेत आणि घरपोच त्यांना त्यांचं शिधा दिलेलं आहे. आणि एवढं असून आणि वरून सुद्धा आवाहन केलेलं, अजून कोणाला शिधा द्यायचा असेल पाहिजे असेल तर ते देण्याची तयारी आहे. 1 महिन्याचा शिधा दिला, दुसऱ्या महिन्याच्या शिधाची त्यांची आता दुसरी महिन्याचा शिधा देण्याची तयारी सुरू आहे. हे कसलं द्योतक आहे? हे समृद्धीचं द्योतक आहे. कोणी अडचणीत असेल तर त्याला मार्ग सांगणं, कोणी चांगलं काम करत असेल तर त्याचा स्वीकार करून त्याला प्रोत्साहन देणं, ही मंडळी ते जे काम करतायत ते अप्रतिम आहे. तर मग मी माझा रोल काय? तर माझा रोल आता त्यांनी शिधा वाटप केला, तर ठीक आहे, मी माझ्या परीने मी तर एखाद्या माणसाची जबाबदारी घेऊ शकतो का? माझी आर्थिक स्थिती असेल तर घेऊ शकतो. कारण आज मला पगार सुरू आहे, समजा माझा पगार 2-3 महिन्यात मिळाला नसेल, पण माझी 20-25 वर्ष सर्व्हिस असेल किंवा 10 वर्ष सर्व्हिस असेल, मी काहीतरी माझी साचवणूक असेल, जे संचय असेल त्याच्यातलं मी 1.1% मी अगदी म्हटलं 500 रुपये 1000 रुपये जरी त्या योगदान दिलं तर माझं जे सार्थक आहे. आई बाबांनी माझ्यावर संस्कार केलेले आहेत आणि या सगळ्या याच्यामध्ये जी समाज मंडळ कार्य करतात त्या समाज मंडळाच्या कार्यातच आपण समृद्धीकडे सरकत असतो. समाज हा समृद्ध कधी होतो? ज्यावेळेस अशा समाजातल्या घटक असतात, एक एक घटक, मग तो काही दुष्काळाने बिचारा बेजार झालेला असतो, आर्थिक परिस्थिती काही बाजारात त्यांची काही मालाला उठाव नसेल म्हणून बेजार झालेला असतो, शेतमालाला भाव नसतो म्हणून बेजार झालेला असतो, कोणी शहरामध्ये नोकरी झालेला असतो त्याला नोकरी नसते किंवा नोकरी असेल तर त्याची ती नोकरी बंद होते, आर्थिक परिस्थिती नाजूक असते. तर हे सगळी जी घटक आहेत ह्या सगळ्या घटकांचा विचार आपण जर केला, सगळ्यांना एका छत्राखाली आणायचं ठरवलं आणि त्यांच्यासाठीच आपण काही कार्य करायचं ठरवलं, तर माझा वाटा देत का असेल, हा विचार संकल्पना पूर्ण राबूनच वाणी चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना करण्यात आली. हे वाणी चेंबर ऑफ कॉमर्स जर तसं बघायला गेलं तर दिस इज एस्टॅब्लिश ऑर्गनायझेशन. तिला म्हटलं जातं की उद्योजक आणि व्यावसायिक जे आहेत, जे प्रतिदेश उद्योग आणि व्यावसायिक असतात की त्यांना काही ज्या सरकारी कामांमध्ये अडथळे निर्माण होतात किंवा आणखीन काही गोष्टींमध्ये लायसन्स हवी असतात, पासपोर्टसाठी काही ज्या गोष्टी, फॉरेन पासपोर्टसाठी ज्या काही गोष्टीचं ऑथॉरिटी लेटर वगैरे वाणिज्य चेंबर ऑफ कॉमर्सकडे मिळत जातं. ह्या सगळ्या ज्या कल्पना, जे उद्देश आहेत हे मोठमोठ्या चेंबर ऑफ कॉमर्स आहेत. वाणी चेंबर ऑफ कॉमर्स मी मगाशी म्हटल्याप्रमाणे समाजातल्या तळागाळातल्या प्रत्येक व्यक्तीशी बांधिलकी ठेवून त्यांना जीवनासाठी स्थापना करण्यात आलेली वाणी चेंबर ऑफ कॉमर्स आहे. ह्या चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये मी उद्योजक नाहीये, मी व्यावसायिक नाहीये, मी कशाला सहभाग घेऊ, मी कशाला फॉर्म भरू, हा माझा दृष्टिकोन आहे, तो थोडासा मी बाजूला ठेवू आपण. तर ह्या तळागाळातल्या लोकांना मलाच सहभाग घ्यायचा नसेल, पण ज्याला हे उपयोगी पडणार आहे, ज्याचं शेती आहे, त्या शेती मालासाठी त्याला वाणी चेंबर ऑफ कॉमर्स काय मदत मिळू शकणार आहे भविष्यामध्ये, आज काय मिळणार आहे कोणाला दिलेलं नाही, कुठे काय मिळणार आहे माहिती नाही. पण जर आपण पॉझिटिव्ह नेचरने जर चेंबर ऑफ कॉमर्सच्या कामाकडे बघितलं तर चेंबर ऑफ कॉमर्स जर त्याला शेतीमालासाठी लागणारा योग्य भाव किंवा जे काही वस्तू देण्यासाठी जर प्रयत्न करत असतील तर ते नक्कीच आपण त्या एखाद्या माझ्या गरीब शेतकऱ्याला मी त्याचं मेंबरशिप मिळवून देईल, एखादा गरीब किराणा दुकानदार असेल त्याला मेंबरशिप मिळवून देईल, एखादा मजूर काम करणारा असेल तर त्याला मेंबरशिप मिळवून देईल किंवा त्याची जबाबदारी घेईल. आणि हे सगळं करत असताना वाणी चेंबर ऑफ कॉमर्सला आज जे त्यांनी सुद्धा त्या सेक्शननी जे आज योग्य वेळेमध्ये या कोविड-19च्या परिस्थितीत त्यांनी सुद्धा व्याख्याने आयोजित केली. अतिशय सुंदररित्या ती व्याख्याने सुरू आहेत. अतिशय प्रतिदेश जी उद्योगपती म्हणा किंवा आज रिझर्व्ह बँकेचे डायरेक्टर श्रीमान सन्माननीय सतीश मराठे सुद्धा त्या चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये येऊन गेले. हे भूषणावं आहे की एक आपण ज्या संस्थापना तिची ज्या योग्य वेळेत झालेली आहे, या योग्य वेळेमध्ये संपूर्ण मार्गदर्शनच
या लॉकडाऊन पिरियडमध्ये सगळ्यांना व्हावं हे गरजेचं आहे आणि खूप पूर्ण विचारांती वाणी चेंबर ऑफ कॉमर्सचं कार्य सुरू आहे. आणि हा सगळ्या समृद्ध होण्यासाठी, या सगळ्या समाजाला समृद्ध होण्यासाठी चेंबरची स्थापना झालेली आहे आणि चेंबर त्या चेंबरच्या कामामध्ये माझा रोल काय असेल, समाजाच्या कामामध्ये माझा रोल काय असेल किंवा घरातल्या कामासाठी माझा रोल काय असेल, एकत्र कुटुंब असेल तर माझा रोल काय असेल, नातेवाईक असेल तर माझा रोल काय असेल, पूर्ण बिल्डिंग असेल तर माझा रोल काय असेल, कॉलनी असेल तर माझा रोल काय असेल, हा प्रत्येक ठिकाणाचा रोल मी माझ्या योग्य वेळात ठरवला पाहिजे. योग्य वेळामध्ये माझी क्रिया, माझ्या ऍक्शन्स, माझ्या ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मी ठरवल्या पाहिजेत आणि त्यानुसारच माझं जर वागणं झालं तर मी सांगतो की माझं जीवन तर समृद्ध होणार आहे. मी जी नोकरी करतो ती 100% चांगलीच होणार आहे. कारण माझे विचारच, जर दुसऱ्यांच्या कामासाठी मी माझे चांगले विचार वापरतो तर मी स्वतःच्या कामासाठी 100% ते वापरलेले असतीलच आणि माझी नोकरी सुद्धा छान राहणार आहे. माझं घर सुद्धा छान राहणार आहे, नातेवाईक छान राहणार आहेत, माझं कुटुंब छान राहणार आहे आणि मग माझा समाज जर छान राहणार असेल, समृद्ध छान असेल, तर जे माझ्या आईवडिलांनी संस्कार केलेले आहेत समाजाचं ऋण फेडण्यासाठी, जर मला जी वेळ मिळालेली आहे आणि समाजाचं ऋण फेडण्यासाठी आज मी समृद्धीसाठी माझं 99% स्वार्थ साधून, जसं म्हणतात की आम्ही 80% समाजकारण आणि 20% राजकारण करतो, हे राजकीय पक्षाची भाषा असेल, पण मी सांगतो 99% माझं स्वार्थ आणि 1% फक्त मी समाजासाठी काम केलं तरी ते खूप आहे. प्रत्येकाचा 1% हा 100% समाजाच्या लोकसंख्येच्या दृष्टीने धरला तर तो अतिशय प्रोत्साहित आणि पॉझिटिव्ह कडे घेऊन जाणार असेल. मी कोणाला आपण परखड मी बोललो, कोणाला त्याचं वाईट वाटत असेल, कोणाला आग्रह नाहीये. मी असंही म्हणेन की माझा माझा संसार आहे, मी सुखाचा करीन, मी माझा कशाला, मला कोणाशी देणेघेणं नाहीये, मी माझा जे काही असेल ते मी माझ्या फॅमिलीसाठी करेल, मला कोणाला द्यायचं असेल ते मी दुसऱ्या गरिबांना मदत करेल, नक्की करा, पण करा, स्वतःचा स्वार्थ ठेवा, पण 1% मदत ही दुसऱ्यांना तरी करा. आम्ही कुणाला तुम्हाला आग्रह करत नाही की तुम्ही समाजाचं काम करा किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करा, लायन्स क्लबमध्ये काम करा, रोटरी क्लबमध्ये काम करा, कोणासाठी काम करा, पण आपल्या आई वडिलांनी जे संस्कार केलेले आहेत, आपल्या आई वडिलांनी आपला समन्वय साधून दुसरं कुटुंब माझं स्वतःचं उभं केलं, आपल्या आई वडिलांनी आपल्याला जाणीव करून दिलेली आहे, त्याच्यातनं समृद्धीसाठी जी आपल्याला जाणीव व्हावी त्याच्यासाठीच आज खटाटोप त्या सगळ्या संस्था करतायत. त्याच्यासाठीच या व्याख्यान मला आयोजित करण्यात आलेले आहेत, त्याच्यासाठीच या सगळ्या संस्था उभ्या झालेल्या आहेत. आज माझं राहणीमान 22 मार्च पूर्वी काय होतं आज याला महत्व नाहीये. माझी जीवनशैली उद्या काय असेल मी उद्या कामावरती, आज समजा जे घरी आहेत कामावरती गेलेले आहेत कित्येक दिवस, लोकल चालू होणार किंवा नाही माहिती नाहीये, माझं ऑफिस उघडल्यानंतर समोर काय परिस्थिती आहे माहिती नाहीये, माझा व्यवसाय असेल तर तो व्यवसाय कसा सुरू करायचा माहिती नाहीये, 3 महिन्यापासूनच देणं आहे लोकांचं, पगार द्यायचा आहे, मला येणं बाकी आहे, मी सप्लाय केलेल्या मालाचं मला पेमेंट आलेलं नाहीये. त्या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यामध्ये आज मी माझी जीवनशैली कशी बदलणार, माझं राहणीमान कसं बदलणार, मुलांना मोठा प्रश्न आहे, ऑनलाईन शिक्षण मिळेल का सगळ्यांना, ते गरीबाला तरी मिळेल का, तो गरीब कसा लॅपटॉप घरात वापरेल, त्याला आयपॅड मिळेल का, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार मी घरात बसून करतोय. तर हा सगळा विचार ज्यावेळेस माझ्या मनात येतो तर माझं जीवनमान, राहणीमान, मी आज समजा मला 2 महिन्यांनी कार घ्यायची होती तर मी ती लांबणीवर टाकायचा का निर्णय, प्लॉट घ्यायचा होता, मला मोठं घर घ्यायचं होतं, तो घर लांबणीवर टाकायचा का निर्णय, मी माझ्यावर संस्कार झालेत, आईचे काटकसरीने वागायचं, मुद्देसूद खर्च करायचा, तर तो मी आता इथे अंमलात आणू शकतो का, मला जाणीव आहे का सगळ्या गोष्टींची, याच्यासाठी तज्ञांची सल्ला मसलत करणे, सल्लागारांची सल्ला मसलत करणे, त्यासाठी जी समाज आहे, बाहेर कुठे जायची गरज नाही, त्यासाठी वाणी चेंबर ऑफ कॉमर्स आहेत, सगळ्यांनी आज माहितीपर मार्गदर्शन सगळ्यांना केलेलं आहे. तर याच्यातनं कसं बाहेर पडायचं, या कोविड-19 मधनं कसं बाहेर पडायचं, माझी सामाजिक सुरक्षा, माझी स्वतःची सुरक्षा, माझं वैद्यकीय अवस्था माझी कशी असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा बारीक सारीक विचार करून आज आपण ह्या व्याख्यानमालेसाठी जे काही सहभागी होतात त्यांना सगळ्यांना माझा खरंच नमस्कार आहे. खूप छान रीतीने व्याख्यान मला आयोजित केली जाते, प्रत्येकाला त्याची जाणीव करून देते. मला छोटासा विषय दिला होता, संस्कार, समन्वय आणि समृद्धी, याच्यात सुद्धा मी एक जाणीव करून दिली की माझी जीवनशैली, माझं राहणीमान उद्या कसं असेल मला खरंच माहिती नाहीये. आज संध्याकाळपर्यंत आपण सगळेजण छानपैकी बोलतोय, उद्या कसं जीवनमान राहणार आहे, लोकल चालू होणार आहेत का, देशसेवेत अंतर्गत विमान वाहतूक सुरू होणार आहे का, आर्थिक परिस्थिती देशाची कशी होणार आहे, माझी आर्थिक परिस्थिती कशी होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा ओळख आपण या व्याख्यानमालेत सगळ्या व्यक्तींनी केलेला आहे.
तर त्याच एक धागा पकडून आज मी छोटेसे संस्कार, जाणीव आणि समन्वयातनं समृद्धी कशी साधायची याविषयी मी आपल्याला सगळ्यांना छोटस एक परामर्श घेतला. मी मार्गदर्शन म्हणणार नाही, एक छोटासा परामर्श घेतला. ज्या मी गोष्टी अनुभवल्या माझ्या आयुष्यामध्ये, मी काही वर्ष समाजासाठी काम केलं, त्याच्यात मला काही जाणीवा झाल्या, त्या निर्माण झाल्या. एवढे बोलून आज मला डोंबिवली समाज मंडळ, जे माझंच मंडळ आहे आणि समन्वय समिती तर माझीच आहे, या संपूर्ण मुंबई वाणी समाजामध्ये मी आज 15-20 वर्ष काम केलं, पण आज 4-5 वर्ष विश्रांती घेतली होती. पुन्हा आज मला समन्वय समिती आणि डोंबिवली मंडळाने मला परमिशन दिली, परवानगी दिली आणि मला 2 शब्द देण्यासाठी काही मी आज आपल्यासमोर परामर्श घेतला. आपण योग्य रीतीने ते ऐकून घेतलं. आपल्या सगळ्यांना नमस्कार. मी समाजाचा, समाज माझा. विजयजी, खूप छान मार्गदर्शन केलं आपण. तुम्ही परामर्श म्हणता, पण आम्ही मार्गदर्शनच म्हणू आपलं. आपण ह्या सर्व विचारातून संस्कृती, संस्कार, समन्वय आणि समृद्धी यात तुम्ही सगळे विचार मांडले. त्याच्यात आजच्या कोविड-19ची जी परिस्थिती त्याच्याशी सांगड घातली आपण, हे पण एक खूप छान सांगितलं आपण. आम्ही धन्य झालो. खरोखर खूप छान सांगितलं आपण. आणि आपल्या ह्या कार्यक्रमात उंची देखील त्यामुळे वाढलेली आहे. आजच्या कार्यक्रमाला आपल्या परिसरातली, मुंबई परिसरातील सगळे कुटुंब हजर आहेत आणि सगळेजण 2-2, 3-3 मिळून एकत्र बघतायत. हे आपल्या जवळजवळ 300-350 लोक आपल्या व्याख्यानाचं श्रवण केलं आणि तृप्त झाले असं मी समजतो. तर सचिन, आता आपल्याला काही प्रश्न असतील तर विचारायला हरकत नाही ना? हा, एक मिनिट. सचिन, हा बोला. सचिन, प्रश्न थोडं काढून ठेवतो आणि त्या आधी आपण समारोपाचा कार्यक्रम करून घेऊ. फक्त मी जरा एक म्हटले की त्याचा समारोप हा आभार प्रदर्शनाने करायचा असतो, तर आपण आधीच आभार प्रदर्शन करून घेऊ, कारण नंतर बरेच लोक डिलीट होत जातात, एक्झिट होतात. तर म्हणून मी आभार प्रदर्शनासाठी आपल्या समन्वय समितीचे उपाध्यक्ष माननीय दीपकजी मोरणकर सरांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन. धन्यवाद अमृतकर सर. लाडशाखीय वाणी समाज मंडळ समन्वय समिती मुंबई व डोंबिवली लाडशाखीय वाणी समाज मंडळ यांच्या सहसंकल्पित 30व्या पुष्पामध्ये संस्कार, समन्वय, समृद्धी, एक एक फूल, माननीय आदरणीय असं समन्वय समितीचे सल्लागार विजयकुमार वाणी यांनी अतिशय सुरेख पद्धतीने लहानपणापासून, आईच्या गर्भापासूनची सुरुवात, बाळावर संस्कार कसे होतात, 4थ्या महिन्यापासून तर भविष्य पूर्ण त्याचं, तो कसा कसा मोठा होत जातो, त्याच्यावर कसे कसे संस्कार होत जातात, त्याने कोणत्या संस्कारामध्ये कशा पद्धतीने कामं केली पाहिजेत, प्रत्येकाची जबाबदारी, आई म्हणून आईची जबाबदारी, बाबा म्हणून बाबांची जबाबदारी, त्याचबरोबर मी समाजाचा घटक आहे. पुढे चालल्यानंतर, माझा विवाह झाल्यानंतर माझा समन्वय माझ्या कुटुंबाशी कसा असला पाहिजे, त्या कुटुंबामधून समन्वय करत करत मी माझ्या समाजाचं लौकिक वाढवण्यासाठी मी समाजाचं देणं लागतो, म्हणून मी त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि ह्या सर्व गोष्टी करत करत माझा समाज कसा पुढे येईल, मी कसा पुढे येईल, माझं कुटुंब कसं सांभाळलं जाईल, माझ्या आईबाबांची देखरेख मी कशी करेल, त्यांच्या पुढच्या वृद्धाच्या श्रमाच्या वेळेला त्यांना मी कसा साथ देईल, ते जेव्हा वृद्ध होतील त्यावेळेला, आणि प्रत्येकाच्या कुटुंबामधून आपल्या मुलांना आपल्या आईबाबांची काळजी कशी घ्यावी, पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसऱ्या पिढीने कसं सांभाळ करावा, आणि यातनच एक संस्कार शिकवला अजून की जेव्हा मी तिसऱ्या पिढीत असतो त्यावेळेला माझ्या आईबाबांसाठी काय करत आहेत हे सुद्धा आम्ही बघत असतो. म्हणजे हे संस्कार अतिशय छान पद्धतीने, खूप छान पद्धतीने एक एक पुष्प त्यांनी आज आपल्या समोर ओवत सुंदर अशी छान माळ संस्कारांची, समन्वयाची, समृद्धीची आणि विकासाकडे कशी नेता येईल हे खूपच छान पद्धतीने समजावून सांगितलं. त्याबद्दल समन्वय समितीच्या वतीने त्यांच्यासाठी
एक दोन ओळी मी त्यांच्यासाठी या ठिकाणी बोलू इच्छितो. असं म्हटलं जात आहे, बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, पसरू झाव बियान माळरानीकडे कात, बीज अंकुरे अंकुरे. फार मोठी आहे, पण आपला वेळ आणि सर्वांचा विचार करून मी त्या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो आणि समन्वय समिती आणि लाडशाखे वाणी समाज मंडळ डोंबिवली यांच्या सहसंकल्पनेतून 30व्या पुष्पाची अतिशय छान पद्धतीने जी मांडणी विजयरावांनी केली, त्याबद्दल विजयरावांचं समन्वय समितीच्या वतीने, सर्व श्रोत्यांच्या वतीने, जो आदरणीय असा श्रोता शेवटपर्यंत थांबतो त्यांच्या सुद्धा वतीनं मी माननीय आदरणीय असं विजयरावांचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो आणि पुढील सूत्र मी सचिन टिपरे यांच्याकडे स्वाधीन करतो. धन्यवाद विजयराव. धन्यवाद सर. आय थिंक आर.एल. वाणी सरांना काहीतरी बोलायचं होतं. नाही, मला तेच सांगायचं होतं की श्री विजयवाणी सरांनी आजी आजोबांपासून नातवांपर्यंत 3 पिढ्यांमध्ये संस्कार व समन्वय कसा असावा, समाजकार्य कसं करावं व यातून समृद्धी कशी साधावी याविषयी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे वाणी चेंबर ऑफ कॉमर्स विषयी खूप चांगली माहिती अगदी थोडक्यात दिली. विजयवाणी यांनी केलेलं मार्गदर्शन आपण जर प्रत्यक्षात आणलं तर आपली वाटचाल समृद्धीकडे होईल यात तीळ मात्र शंका नाही. एवढंच मला सांगायचं आहे. आणि विजयवाणींचं परत एकदा पुनश्च समन्वय समिती व डोंबिवली मंडळातर्फे अभिनंदन करतो. नमस्कार. धन्यवाद सर. आपण प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया. प्रथम प्रश्न विचारतील किरण पिंगळे. विजयजी नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. तर खरोखर म्हणजे आजच्या पिढीला उपयुक्त असं आपण मार्गदर्शन केलं आणि खरोखर फार छान वाटलं. म्हणजे सर्व मंडळींना म्हणजे कसे संस्कार असावे वगैरे ह्या तुमच्या सुंदर अशा वाणीतून तुम्ही साध्या सोप्या भाषेत समजावून सांगितलं. आणि सर्व मंडळींना पण मी सांगू इच्छितो की आता ह्या ज्या काही मोठमोठ्या ज्या संस्था आपल्या मुंबईमध्ये निर्माण झाल्या, तर त्याचे हे संस्थापक आहेत. तर त्याबद्दलही त्यांनी जरा 2 शब्द बोलावे अशी मी त्यांना विनंती करतो. कारण ही जी समन्वय समितीची निर्मिती ही विजयकुमार वाणी, त्याचप्रमाणे संस्कार वाणीची पण निर्मिती त्याचे हे फाउंडर. कारण का नवीन मंडळींना हे फार काही माहीत नसतं, म्हणून जरा थोडक्यात त्यांनी जर सांगितलं तर अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. मी अगदी थोडक्यात सांगतो संक्षिप्त. 90 साली ज्यावेळेस संस्कार वाणीची स्थापना आमचे परम मित्र संजय देशमुख यांनी केली आणि धुळे, जळगाव, नाशिक, पुणे ही जी आमची 5 मंडळी 6 मंडळातले जी युवक होते ते घाटकोपरला किशोर कोठावत यांनी त्या संस्कार वाणीच्या स्थापनेविषयी आम्हाला माहिती दिली. आणि ह्या किशोर कोठावत यांच्या आपल्या प्रयत्नानंतर म्हणजे दीपक पुराणकर सर वगैरे आम्ही सगळ्यांनी मिळून संस्करणाचं कार्य उभं केलं आहे. वेगवेगळे संमेलन, अगदी आज आपण ज्या व्याख्यानमाला आयोजित करतोय अशा व्याख्यानमाला आम्ही त्यावेळेस मोठमोठ्या ऑडिटोरियम मध्ये आयोजित केल्या त्या, की वाणी समाजामध्ये पहिलं ऑडिटोरियम म्हणजे एसी ऑडिटोरियम घेऊन त्या व्याख्यानमाला आयोजित करण्याचा रोल हा संस्करणाचा फार मोठा होता. आता म्हणजे सांगण्याचं भूषण नाहीये, पण सांगण्याचा उद्देश असा आहे की टाइम मॅनेजमेंट ही संस्कार वाणीने समाजाला दिलेली फार मोठी देणगी आहे. 9 वाजता कार्यक्रम सुरू करायचा म्हणजे 9 वाजताच कार्यक्रम सुरू होणार. 9:05 दीपप्रज्वलन, 9:08 3 मिनिटाचा गॅप, 9:08 अध्यक्ष स्थानापन्न होतील, 9:10 त्यांचं सत्कार केला जाईल, 9:15 त्यांचं भाषण होईल. ही जी टाइम मॅनेजमेंट होती क्षणाक्षणाची हे संस्कार वाणीने दिलेली देणगी आहे वाणी समाजाला. मी अगदी पुणे, धुळे, नाशिक, जळगाव, आणखीन कुठे जगाच्या पाठीवर वाणी समाज असेल कोणीही इम्प्लिमेंटेशन त्यावेळेस केलेलं नव्हतं. त्यावेळेस हे संस्कार वाणीने सगळ्यांनी मिळून केलेलं एक फार मोठं टाइम मॅनेजमेंट आणि प्रकल्प कसे राबवावेत संस्कार वाणीकडे खूप मोठं शिक्षण मुलांनी सगळ्यांना युवकांना दिलेलं होतं. आणि या संस्कार वाणीच्या एकत्रीकरणात ज्यावेळेस आता किरण शेट्टी स्वतः सांगितलं, किरण तात्यांनी, की त्यावेळेस किरण तात्यांनी काही डोंबिवलीमध्ये स्वतः एक प्रयोग सुरू केला होता सगळ्या मंडळांना एकत्र आणण्याचा. संस्कार वाणीच्या माध्यमातून त्यांनी सगळ्या मंडळांना एकत्र केलं आणि काही मिटिंग्स होत गेल्या आणि त्या माध्यमातून
ज्यावेळेस माझा सहभाग त्याच्यात वाढत गेला त्यावेळेस माझ्या डोक्यात आलं की हे सगळं संस्कारवाणीचं काम चालूच आहे आणि संस्कारवाणी फार, तर ही जी समाज मंडळ आहेत ती संस्कारवाणीच्या नावात समजा युवकांसाठी राबवली जातात तर ती सहभागी होणार नाहीत, पण ती संस्कारवाणीचीच मंडळ असावी हा उद्देश किंवा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सगळ्या 10 मंडळांना 11 मंडळांना एकत्र करून पनवेल येथे ऑगस्ट 1999 मध्ये आपण समन्वय समितीची स्थापना केली. आणि आज तुम्ही बघतायत आज 21 वर्ष पूर्ण झालेली आहेत समन्वय समितीला. 21 वर्ष पूर्ण उपवर वधू परिचय राबवणार हे एकमेव समन्वय समिती आहे. आज आरेलवाणी त्याचे अध्यक्ष आहेत. मी खरंच त्यांचे आभार मानतो. ती पूर्ण आज उपरवधू परिचय त्यांचा राबवला जातोय. समन्वय समिती मगाशी मी उल्लेख केला समन्वय समितीने की दीनदुबळ्यांना मदत करणं, आर्थिक सहाय्य करणं आणि आज ही परंपरा कायम आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सुद्धा समन्वय समिती धावून गेली होती. आजही पुन्हा ती त्यांचं काम सुरुवात करते. आज डोंबिवलीमधल्या काही संस्था खूप छानपैकी चालू आहेत. माझं म्हणणं एकच आहे की माझं वैयक्तिक किती कर्तबगारी केली फार मोठा झालो. अगदी व्यवसायामध्ये मी 1 कोटी 100 कोटी 1000 कोटींची उलाढाल केली तरी शेवटी मी तो एकटा असतो. पण हीच माझं 1 रुपया देऊन 100 लोकांनी 1 रुपया देऊन किंवा 1000 लोकांनी 1 रुपया देऊन जर माझं समाजाचं जर काम उभं राहिलं तर ते खूप मोठं होतं. याची पूर्ण उदाहरणं आज आपल्या डोळ्यासमोर डोंबिवलीच्या सगळ्या संस्था आहेत. समन्वय समिती आहे, पुन्हा डोंबिवली मंडळ आहे आणि आज वाणी चेंबर ऑफ कॉमर्स सगळ्यांनी मिळून उभं केलेली एक फार मोठी संस्था आहे. आणखीन काही कोणाला विचार असेल? किरण शेठ बरोबर ना? हो, धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद सर. पुढील प्रश्न विचारतील मनोहर पाटकर. मनोहर पाटकर. नमस्कार सर. नमस्कार. तर आपण अतिशय सुंदर व्याख्यान दिलं आज. अगदी गर्भावस्थेतल्या संस्कारापासून तर वैवाहिक संस्कार आणि गृहस्थाश्रमातले संस्कार, तर संस्काराकडून आपण समृद्धीकडे आणि समृद्धीकडून म्हणजे सुरुवातीला समन्वय आणि मग समृद्धी. परंतु आज दुर्दैवाने आपल्या गृहस्थाश्रमात समन्वय नाही, तो थोड्याफार प्रमाणात कमी दिसतोय आणि म्हणून आपल्याकडे दक्षता संघाची आपण स्थापना केली आणि त्याचाच उल्लेख आपण जे अधिवेशन झालं पुण्यात त्या ठिकाणी शांतीलाल मुथा यांचं सुंदर व्याख्यान आयोजित केलं आणि शांतीलाल मुथांनी आपल्याला सांगितलं होतं की जर का आपल्याला काउन्सिलर तयार करता आले समाजातनं तर त्याचा उपयोग आपल्या दक्षता संघातनं करता येईल आणि आपल्या गृहस्थाश्रमामध्ये म्हणजे संसारामध्ये जे प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहेत, डिस्प्यूट झालेले आहेत काही क्रिएट समाजामध्ये, तर त्यांचं काउन्सिलिंग आपल्याला करता येईल आणि म्हणून आपण काही काउन्सिलर्स या ठिकाणी तयार करू शकतो का? जसं आता वाणी चेंबर ऑफ कॉमर्स अतिशय सुंदर त्याला आपण मूर्तरूप दिलं 1 वर्षातच, तसं दक्षता संघासाठी काही काउन्सिलर तयार करता आले तर त्याच्यासाठी प्रयत्न होईल का? नक्कीच सर, तुमचा खूप म्हणजे ह्या विषयी तुमची खूप वेगळी विचार आहेत, खूप मान्य आहेत त्या गोष्टीच्या. ज्यावेळेस या आता म्हणजे ज्यावेळेस मी संस्कार समन्वयाचा मी परामर्श घेतला त्यावेळेस माझं तेच म्हणणं होतं की मी माझ्या आईवडिलांना फॉलो केलं, मुलीने पण तिच्या आईवडिलांना जो फॉलो केलं, त्यांनी कोणत्या परिस्थितीमध्ये आम्हाला वाढवलं दोघांना आणि आज आपण दोघं जण एकत्र येऊन लग्न झालं आणि आपण संसार करतोय. तर याचा फक्त छोटासा विचार जरी मी तर म्हणतो 50% मी तर भांडायला तयार आहे. आज माझ्याकडे आज किती 125 किती 150 लोक संसारी असतील बसलेली समोर. आता आपण कोणाची भांडणं होत नाही. तो बरोबर, भांडण वाद कोणाचे होते? वाद सगळ्यांचे होतात, पण तरी सुद्धा आपण एक मनावरती एक मर्यादा असते. माझा एक खरा तो मूळ मुद्दा राहून गेला. आईने शिकवलेले सगळ्यात मोठा संस्कार मर्यादा. तर ही जी मर्यादा ठेवली, ही मर्यादाच राहिली तर फार म्हणजे आता जे प्रमाण अगदी आपण ते आउट ऑफ द वे म्हणायचं असेल ती वेळ त्यांची जी असेल तर ती येऊ शकते, पण जर मर्यादा राहिली स्वतःवरती आणि दोघांनी जर पूर्ण विचार केला त्या गोष्टीचा आणि आपण जे म्हणतात की काउन्सिलिंगसाठी 100% शांतीलाल मुथा साहेब स्वतः तयार आहेत यायला. आणि आता हे कसं की मुंबई विभागाचं जर धरलं आपण तर समजा या वर्षामध्ये 5च लग्न झाली किंवा 10च लग्न झाली, हा पूर्ण आपण एक सेंट्रलाइज हा आपल्याला विचार करायचा आहे. पुणे असेल किंवा नाशिक असेल किंवा मुंबईमध्ये समजा सगळ्यांना एकत्र आणून 25 जणांसाठी 50 जणांसाठी किंवा अगदी एकेका जोडप्यासाठी वेगळं काउन्सिलिंग असं दिवसभराचं एक सेशन आहे आणि त्यांचं पूर्ण बोलणं झालेलं आहे. कैलास वाणी आणि मी शांतीलाल मुथांबरोबर याचं पूर्ण विचार केलेला आहे आणि आपले दक्षता संघाचे जे अध्यक्ष चंद्रकांत पाखले आणि MP वाणी या दोघांनी सुद्धा त्याला सहमती दर्शवलेली आहे की ज्या वेळेस आपली काही वाणी चेंबर ऑफ कॉमर्स म्हणा आणि समन्वय समिती या दोघांच्या माध्यमातून मुंबईसाठी आपल्याला हा कार्यक्रम राबवायचा आहे. शांतीलाल मुथा साहेब स्वतः येणार आहेत.
हे तुम्हाला मी आवर्जून सांगतो. शांतीलाल मुथा साहेब म्हणाले, मी स्वतः त्या कुटुंबांशी बोलेल. आणि त्यांचं म्हणणं असं नाहीये की आता यांचं पूर्ण आता 50% अगदी काय म्हणतात त्याला वाईटावरती झालेलं आणि 100% तुटणारे घट सोडून त्या कुटुंबांना पण नाही. ज्या कुटुंब आता मी स्वतः सुद्धा लग्नाला जरी 30 वर्ष झाली असेल तरी मी सुद्धा त्यांच्यासमोर जाऊन बसणार आहे. अशी ज्यावेळेस आपण संकल्पना किंवा काउन्सिलिंग सुरू करू, हे काउन्सिलिंगचा अर्थ ज्यावेळेस 4 लोकांना कळेल, 5 लोकांना कळेल आणि मग ते हळूहळू समाजात त्याचं बीज रुतत जाईल. आणि मग नक्कीच तुम्ही जसं म्हणतात काउन्सिलिंगचा, आणि हा मुद्दा तर मी म्हणतो मनोहर पाटकर सरांनी रेटून धरावा. माझ्या लक्षात नसेल, आरेलवाणी साहेबांच्या लक्षात नसेल, MP आणि तात्यांची आणि चंद्रकांत पाटलांशी बोलून हा तुम्ही मुद्दा रेटून धरावा. आणि साधारणपणे ही परिस्थिती ज्यावेळेस नॉर्मल होईल कोविडची, आपण डिसेंबरच्या वेळेस स्वतः आपण याचा कार्यभाग आपण नक्कीच 100% आपण साधूया. मग त्यावेळेस समजा मुथा साहेबांना वेळ नसेल यायला, तर आपण मुंबईमधनं जे काही ऍडव्होकेट्स आहेत त्यांना आपण बोलून ह्या काउन्सिलिंगचा प्रयत्न नक्कीच करूया सर. नाही, आपलेच काउन्सिलर तयार करू आपण 5-6 नक्की, समाजातले. हा, नक्की नक्की नक्की. बरोबर. तुम्ही फक्त हा मुद्दा तुम्ही रेटून न्यावाची माझी इच्छा आहे. चालेल चालेल नक्की चालेल. अगदी हो, नक्की सर. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. आपण पुढील प्रश्नाकडे विचारू. सचिन पुढील प्रश्न विचारतील NR सचिन शिरोळे. सचिन 1 मिनिट मी याच्यावर बोलतो. विजय कुमारजींना एक सांगू इच्छितो की 9 मेला श्रीकांत कुलकर्णी म्हणून आहेत कल्याणचे, त्यांचं परिवार प्रबोधन या विषयावर व्याख्यान झालं होतं. आणि त्यानंतर 13 मेला रवींद्र खानोलकर डोंबिवली यांचा आनंदी व समाधानी जीवनाचं परामर्श काय आहे या विषयावर 2 व्याख्यानं झाली होती. त्यात आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही डोंबिवली शहरातून किंवा मुंबई परिसरातून ह्या वर्षी जे नवीन दाम्पत्य झालेले आहेत, ज्यांची नवीन लग्न झालेली आहेत, मुलांची असो किंवा मुलींची, त्यांचं आम्ही संमेलन घडवून आणणार आहोत. आणि मग त्याच्या समोर आपण काही वक्त्यांना बोलवून आपण पुढील संसार कसा करावा, काय केलं जावं, कुठे त्याग केला जावा, कुठे आपली बाजू मागे घ्यावी, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण त्यावेळेस परामर्श घेऊ. आणि असं आम्ही ह्या डोंबिवली मंडळांच्या सर्व कार्यकर्त्यांनी ते ठरवलेलं. हे आपल्याला माझी विनंती आपल्याला की मनोहर पाटकर सरांची पण आपण विनंती लक्षात घेऊ. आणि हा प्लॅटफॉर्म आपण वाणी समाजासाठी आपण आज ओपन केलेला आहे. डोंबिवली मंडळाने स्तंभ समिती त्याच्यात सहभागी आहे. तर मनोहर पाटकर सरांची विनंती आपण लक्षात घेऊन त्यांचा सहभाग घेऊन आपण एक मुंबईसाठी एक कार्यशाळा आपण वेगळी आयोजित करावी. आणि त्याच्यामध्ये आपण जी काही आपली दक्षता संघाचं काम असेल किंवा वाणी समाजाचं काम असेल ते नक्कीच काउन्सिलिंगचं काम सुरू करावं. धन्यवाद सर. पुढील प्रश्न विचारतील NR शिरोळे. हॅलो विजय. हा नमस्कार. नमस्कार. हॅलो. फक्त समाजाला काय कोविड-19च्या आधी जी लग्न समाजामध्ये ठरलेली आहेत अशा समाज बांधवांना किंवा समाजाच्या लोकांना काय मेसेज द्याल तुम्ही? हे प्रश्न कोविड-19 आधी काय लग्न जी ठरली आहेत लग्न तर त्यांनी आता काही लग्न एप्रिल-मे मध्ये होती, काही जून मध्ये आहेत, तर अशा समाज बांधवांना तुम्ही काय मेसेज द्याल? अच्छा, हा बरं, खूप छान मुद्दा तुम्ही सांगितला. कारण माझ्या तो मुद्दा लक्षात होता लग्नाचा, की हा माणूस हा खूप कृतिशील प्राणी आहे. माणूस म्हणजे बघा, ह्या कोविड-19च्या ह्या प्रकरणामध्ये आज जवळजवळ 4 महिने 3 महिन्यापासून हे सगळं जग ठप्प झालेलं आहे. पण मी खरंच कौतुक करेन वाणी समाजातल्या ज्या 5 विवाहांचं, की ज्यांनी अगदी प्रत्यक्ष कृती केली आणि 5 विवाह करून दाखवले. त्याच्यात आमचे नंदुरबारचे शशिकांत वाणी आहेत, धरणगावचे कुडे फॅमिली आहे, आणि 5 ते 6 बोटावर म्हणण्यात की लग्न झालीत, पण नक्की झालीत ती लग्न. म्हणजे मी आज 3 पिढ्यांचा विचार केला, मी आजी आजोबांचा 2री पिढी 3री पिढीचा विचार केला. पण हा माणूस इतका कृतिशील आहे वाणी समाजाचा, की त्याने पुढची ह्या कोविड-19 मध्ये आपण किती त्रस्त झालो जरी असलो तरी सुद्धा पुढची पिढी निर्माण करण्याची जी त्यांनी तयारी दाखवली, त्याला खरंच सॅल्यूट, त्याला सन्मान करावा लागेल. पुढे NR सर, आता तुम्हाला हेच म्हणायचंय की तुम्ही निर्णय घ्या, कृती करा, निर्णय घ्या की आज माझ्याकडे लग्न झालं आणि मला खूप थाटामाटात लग्न करायचं असेल, पण जी वेळ जी काही आपण त्या मुलांच्या लग्नासाठी काही मुहूर्त काढले असतील, काहीतरी एक वेळ असते, ताराबल, चंद्रबल वगैरे काय असेल, तर आपण समजा त्याला 10% जरी धरलं तर ती वेळ काढलेली असेल लग्नात, त्या मुहूर्तावर नक्कीच लग्न लावा. भले 5 जण असतील, 10 जण असतील, लग्न करून घ्या. कारण आज माझ्यापेक्षा मला पुढची पिढी पण निर्माण करायची. या कोविडच्या भीतीखाली वावरून जर चाललं तर मग कसं होईल? म्हणून मी तर त्या 5-6 जणांनी ज्यांनी लग्न केले, सुनील दाते नेरकरांनी पण त्यांचं सगळ्यात अभिनंदन केलेलं होतं.
त्या सगळ्यांना आपण खरंच सन्मान करू आणि डोंबिवली आणि समाज मंडळ आणि समन्वय समिती सगळ्यांना सेलिब्रेट करूया. येणार सर, फक्त तुम्ही जे काय ज्यांची लग्न आडली असेल त्यांना तुम्ही 100% पुढे जा, सांगा. त्यांना काही अडचणी असतील तर आमचे अध्यक्ष आर एल वाणी साहेब आहेत, ते कोणत्याही पद्धतीने अगदी पोलीस स्टेशन सांभाळून, कलेक्टर ऑफिस सांभाळून ते मदत 100% करतील. थँक्यू. धन्यवाद सर. पुढील प्रश्न विचारतील ज्योत्स्ना मोराणकर. नमस्कार सर. नमस्कार. सर, आतापर्यंत तुम्ही खूपच छान व्याख्यान दिलं आणि आज तुम्ही जास्त जवळून कळालं. आणि सर, आता माझा जो प्रश्न आहे ना, हा प्रश्न तुमच्या ह्या सगळ्या व्याख्यानापासून वेगळा आहे. कारण मी एक स्त्री आहे आणि हा विचार करताना मी तुम्हाला असं म्हणते की तुम्ही 10 वर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष होते. त्याच्या आधी तुमचं समन्वय समितीमध्ये काम असणार, मंडळात काम असणार, अजूनही तुम्ही काम करतात. आणि मग हे करत असताना तुम्ही समन्वय तर खूपच छान साधतात, कारण तुमच्या व्याख्यानातूनच ते लक्षात आलं. पण जेव्हा सुरुवातीला तुमच्यावरती हे कार्य करण्याची जबाबदारी आली किंवा वेळ आली, तेव्हा तुमच्या कुटुंबाने तुम्हाला कशी साथ दिली? म्हणून मी मगाशी म्हटलं की संस्कार हे जे होतात, संस्काराचं बीज हे जसं पहिल्या पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे रोवलं जातं, तसं माझे वडील जे होते समाजकार्यामध्ये एक अतिशय क्रियाशील व्यक्तिमत्व होतं. त्यावेळेस पंढरपूर धर्मशाळा असो, त्र्यंबकेश्वर धर्मशाळा, पैठणची धर्मशाळा आहेत किंवा अखिल भारतीय लाड शिक्षक आणि समाज शिक्षण परिषद होती, या सगळ्यांशी ते संबंधित होते. आणि मुंबईत मी खरं म्हणजे ही वेळ नाही सांगायची, कौतुक करण्याची वेळ नाही, पण मुंबईत ज्यावेळेस समाज बांधव यायचे त्यावेळेस घाटकोपर हे फार मोठं आगर होतं, डोंबिवली आणि घाटकोपर. आणि किरण पिंगळे साक्षीदार आहेत, जिथे आणि अमृतकर साक्षीदार आहेत त्याला. ही सगळी समाजाची जी मोठी मंडळी ज्यावेळेस मुंबईत यायची त्यावेळेस त्यांना सगळ्यांना मी लहानपणापासून पाहिलं, त्यांचा अभ्यास केला की मंडळी समाजासाठी का तळमळीने भाग घेतात. अगदी कादर शिरोडे इज वन ऑफ द बेस्ट, म्हणजे खूप मोठे उद्योगपती होते. चंद्रकांत केले फार मोठे व्यावसायिक. ही नावं मी फक्त माझी लक्षात आहेत त्यांना, त्याची नावं घेतो मी. किंवा मग शांताराम शेंडे, मला वाटतं उन्नतीचे संपादक होते. आणि मला वाटतं किरण शेठ, गोविंद त्र्यंबक देव ना, देव ते सगळी ही संपादक मंडळी, उन्नतीची म्हणा किंवा समाजाची प्रतिष्ठित मंडळी ज्यावेळेस मुंबईत यायची त्यावेळेस वडील त्यांच्यासोबत राहायचे किंवा ते हॉटेल वगैरे ते राहायची व्यवस्था नसायची, घरीच राहायचे. तर ह्या सगळ्यांचा पगडा हा समाज मनावरती आमच्यावरती झाला. आज आम्ही जी संस्करणाची युवक मंडळी जी काम करतोय त्याचं एक खरं उदाहरण म्हणजे आम्ही समाजमध्ये काम करण्याचं जे उदाहरण आहे ते सगळ्यात पुढे की आमच्यावरती आज समाजसेवेचा पगडा झाला आमच्या वडिलांकडनं झालेला आहे. आणि दुसरी उदाहरण असे की आज कारण तुमची खूप काळजी घेतली तुम्ही प्रश्न विचारताना की समाजसेवेसाठी तुम्हाला घरून वेळ कसा दिला. आणि हे सगळं समाजकार्य सुरू करतानाच अचानक आमची बदली झाली माझी उरणला, आणि मी उरणला राहायला गेलो. आणि उरण ते डोंबिवली 60 किलोमीटर आहे, कल्याण 60 किलोमीटर, उरण ते मुंबई सुद्धा 40 किलोमीटर आहे. त्यावेळेस प्रवासाची कोणतीही साधनं नव्हती. एसटी बस असेल किंवा आणखी जे काय असेल त्या साधनाने मी संस्करणाच्या कामाला सुरुवात केली. नंतर पनवेल ते वास्तव्यास आलो. पनवेलमध्ये राहायला आल्यानंतर मला थोडंसं बस स्टँड आणि मुंबईत जाण्यासाठी काही सोयीस्कर साधने मिळत गेली. पण मला घरून पूर्ण सपोर्ट मिळाला. समन्वय समितीच्या मिटिंगसाठी ज्यावेळेस यायचो त्यावेळेस घरून पूर्ण सपोर्ट असायचा. संस्करणाच्या कार्यक्रमाला पण त्यांचा सपोर्ट असायचा. म्हणजे आता मी तुम्हाला सांगायला हरकत नाही की ही जी प्रगती झाली असेल की मी म्हणालो की आपल्या घरामध्ये कोणी पाठीमागे उभं राहिल्याशिवाय कुठलंही काम होत नाही. आज सगळ्यांच्याच घरामध्ये तीच आहे. तुम्ही सुद्धा काम करताय, तुमचे मिस्टर तुमच्या पाठीशी उभं राहिल्याशिवाय तुम्ही कुठलं काम करू शकणार नाही. प्रत्येकाच्या घरामधनं हा सपोर्ट असतोच आणि ते सपोर्ट 100% मिळतो असं नाही, पण जो मिळतो तो मनाने मिळतो, प्रामाणिकपणे ते देतात. थोडीशी बोलतात, रागवतात, पण त्यांचं मत खूप प्रामाणिक असते. मी सगळ्यांसाठी सांगते, मी विजयवाणीचं उदाहरण देत नाही तुम्हाला, की त्यावेळेस जे सांगतात की कशाला एवढ्या उन्हात चालले किंवा काय मिळणार समाजाचं काम करून, पण त्यांच्या मनात एक भावना असते की नाही करतोय ना समाजाचं काम, करते ना ती बाई समाजाचं काम, करू दे तिला वेळ आहे, तिला आवड आहे, ती करू दे. आणि हेच प्रामाणिकपणे जे मनाने सपोर्ट होतो म्हणून आज आपण यशस्वी होतोय. म्हणून आज चांगल्या संस्था मुंबईमध्ये उभं राहायचं कारण तेच आहे. मग ते डोंबिवली असो, पश्चिम नगरी असो, घाटकोपर असो, कल्याण, डोंबिवली कल्याण असो, उल्हासनगर असो. उल्हासनगरला स्वतःचं वास्तू आहे. फार मोठं कौतुक आहे उल्हासनगरला. त्यांनी आणि मला तर माझ्या असं म्हणतात की उल्हासनगरला जेवणाचा खर्च पण प्रत्येक कुटुंब 1-1 वर्ष सांभाळून घेते. अण्णांनी तिथे फार मोठं काम करून ठेवलेलं जिथे अण्णांनी. सगळ्या गोष्टी कधी शक्य झाल्या कारण घरातनं पूर्ण प्रामाणिकपणे मनाने सपोर्ट केला. ते वाद मी मगाशीच म्हटलं, ते वाद जाऊ दे 50% ते वाद होतच राहणार आहेत. की जस्ट सगळ्यांसाठी मी बोललेलो आहे.
धन्यवाद सर. धन्यवाद सर. पुढील प्रश्न विचारले राजू सिंकर. हॅलो. हा बोला. विजय दादा नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. बरं, मला म्हणजे एक प्रश्न विचारायचा नाही, अर्थात थोडं एक लॉकडाऊन मध्ये की जे आपलं एक 8 दिवस झाले त्यानंतर माझ्या मनात एक प्रश्न आला की आपलं तर सर्व ठीक चाललेलं आहे, परंतु जे आम्ही ज्यांना मुलांना मदत करतो गावाकडे 40गाव 5वरा खेड्यावरती कुठे उंबरखेड वगैरे, तर ज्यांना पालक नाहीयेत अशा भगिनींचं काय असेल की त्या दुसऱ्याच्या घरी कामं करायच्या, धुणं भांडी करायच्या, स्वयंपाक करायचे, त्यांचे ते पण कामं बंद झालेली आहेत. तर त्यांचं काय असेल, मुलांचे काय हालत असेल, म्हणून असा विचार मनात आला आणि मी आमची कॉन्फरन्स मीटिंग घेतली अजित पुढे वगैरे आम्ही सगळेजण, आणि त्यांचे आम्ही व्हॉट्सअपद्वारे त्यांचे बँकेचे डिटेल्स मागले. आम्ही 48 फॅमिलीला आम्ही प्रत्येकी 2 ते 3 हजार रुपये आम्ही पाठवलेत व्हेरी गुड. त्या लॉकडाऊन मध्ये, आणि अजूनही असे 10-15 अर्ज आमच्याकडे आलेले आहेत अजूनही. हे काम आम्ही लॉकडाऊन मध्ये करू शकलो चांगलं. हे आता आदर्श तुम्हीच आहात आमचे या गोष्टीत. आणि दुसरा एक प्रश्न असता माझा होता विजय दादा, की आता आपण समजा यांना टेम्पररी 2000 रुपये मदत केली वगैरे, की काही मुलं अशी आहेत की ते इंजिनिअरिंगला आहेत आणि पण ते अशी वगैरेची साफसफाईची कामं करून आपलं पोट भरतायत. वडील काही करू शकत नाही, वडील जेमतेम हातगाडीवर काही धंदा करतायत. तर आपल्याकडे आपल्या समाजाकडे म्हणजे प्रामाणिकपणा आहे, कष्टाळूपणा आहे, मॅन पॉवर आहे आणि वेळ आहे त्यांच्याकडे. समाज गरीब आहे गावाकडे, तर ह्या लोकांसाठी आपण परमनंट काही करू शकतो का? मला असं म्हणायचं की त्यांना ठीक आहे, आपण त्यांना काही गावावरून मुंबईला आणायचं नाही किंवा पुण्याला आणायचं नाही, त्यांची ती अवघड समस्या आहे. परंतु आपण त्या गावातच त्यांच्याकडे काहीतरी एखादी इंडस्ट्री उभी करून किंवा एखादी उद्योग उभा करून प्रोडक्शन करून आपण असं काही करू शकतो का? वाणी चेंबर ऑफ कॉमर्सने याच्यासाठी काही पाऊल उचलली आहेत का, असं मला तुमच्या थ्रू विचारायचं होतं. अर्थात महाधिवेशन जे घडलं कधी भविष्यात घडेल की नाही मला माहिती नाहीये. एक मोठी पॉवर आपल्याकडे आहे, एक मोठी लोकसंख्या आपल्याकडे समाजाची, तर त्यांच्यासाठी काही करता येईल का, करण्याचे काही पाऊल उचलले आहेत का, असं मला विचारायचं. नक्कीच. राजू सिंकर, आपण जे म्हणालात की विद्यार्थ्यांसाठी करण्याची जी तळमळ आहे संस्थेची विवेकानंद सेवा डोंबिवलीमध्ये जी स्थापली, मी माझ्या भाषणामध्ये मी तेच सांगितलं ज्यावेळेस मी मुद्दे मांडलेत की मला माझ्या एखाद्या विद्यार्थी समाजाचा एक विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असेल तर त्याच्यासाठी मी काय करू शकतो. तर ही जाणीव ज्यावेळेस प्रत्येक मनाला होईल, ही जाणीव किंवा त्याचं प्रत्येक मनाला ज्यावेळेस त्याला वाटेल की नाही, समजा मी एक उदाहरण केलं, माझा 25,000 रुपये महिन्याचा पगार आहे आणि मला सुद्धा घरात 2 मुलं आहेत, माझ्या संसारात मी वापरतोय, नीट चाललंय माझं, तर माझ्या 25,000 पगारामधलं जर मला असं वाटलं की मी 100 रुपये माझ्या एका वर्षाला 100 रुपये एका विद्यार्थ्यासाठी काढू शकतो, तर असे असंख्य 100 रुपये जर वाणी समाजाने जर एकत्र केले, असंख्य, ही समजा 1,000 लोकांनी केले, 10,000 लोकांनी केले, 20,000 लोकांनी केले, तर ही चिंता सहज भेटण्यासारखी आहे. पण ही जी जाणीव होत नाही कोणाला, एकानेच कोणाला तरी 10,000 दिले म्हणजे ते 100 लोकांचे 100 रुपये झाले का, तसं नको. तर ही जाणीव प्रत्येकाला झाली पाहिजे की मी माझ्या समाजासाठी फक्त वर्षाला 100 रुपये दिले किंवा महिन्याला 100 रुपये दिले, जेणेकरून या संस्था ज्या काम करतायत त्यांचा सुद्धा उत्साह वाढतो, ते सुद्धा कामं करतात. आता काही जण म्हणतात की आम्ही वेगळ्या मार्गाने विद्यार्थ्यांना मदत करतो, आम्ही 4 मुलं सांभाळतो वगैरे वगैरे, सगळं काय असतं ठीक आहे. पण हे करत असताना सुद्धा जर ती संस्था जर सारखी आव्हान करते की एखाद्या विद्यार्थ्यांना मदत करा, तर ती नक्कीच संस्थेला त्या मदत केली पाहिजे. आणि नक्कीच तुमचं खूप कौतुक आहे, तुमच्या प्रशंसा करावी असं तुमच्या, आणि वाणी चेंबर ऑफ कॉमर्सचं जर तुम्ही दृष्टी ठेवलं तर अजूनही वाणी चेंबर ऑफ कॉमर्सनी अर्थार्जनासाठी कोणती पावलं उचललेली नाहीत अजून. आता फक्त आपल्या सगळ्यांचं एकत्रीकरण सुरू आहे. त्या एकत्रीकरणाच्या माध्यमातून ज्यावेळेस कॅटेगरायझेशन होईल, इतके आपल्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत, त्यांना शेतीसाठी इतकी गरज आहे किंवा दुकानासाठी सामानाची एवढी गरज आहे किंवा मग नोकरदार वर्ग आहे त्यांना एवढी गरज आहे, आणि ज्यावेळेस ह्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये जर समजा दुकानदाराला जर काही किराणा माल दिला गेला किंवा शेतकऱ्याला जर काही शेतीसाठी जी अवजारं दिली किंवा त्याचं पीक विक्री वगैरे केली, तर ऑटोमॅटिकली तो शेतकरी आणि तो किराणा दुकानदार जर सधन झाला तर त्या विद्यार्थ्याला लागणारी जी मदत आहे ती आपोआप त्याच्या घरातच तयार होईल. म्हणजे म्हणायचा उद्देश असा आहे की त्याला गरज लागणार आहे, पण ती
जी आज गरज जी इतकी प्रकर्षाने त्याला जाणीव आहे मदतीची, ती फार कमी होईल. आणि तुमच्यासारख्या संस्थांनी ज्याला आणखी हातभार लावला तुमच्या कामातनं, तर ती खरंच त्याला उपयोगी पडणार आहे. वाणिज्य चेंबर ऑफ कॉमर्स नक्कीच फक्त सध्या आयडेंटिफाय केलेलं नाही की विद्यार्थ्यांना मदत करायचं असं, पण आयडेंटिफाय अर्थसहाय्य जेणेकरून ती एकत्र झाली आणि तिची आर्थिक व्यवस्था मजबूत झाली तर ऑटोमॅटिकली विद्यार्थ्यांना सुद्धा मदत होणार आहे, त्यांना सुद्धा सहकार्य होणार आहे आणि संस्थांना तुमच्या मदतीसाठी नक्कीच प्रयत्न करणार वाणिज्य चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून. विजय दादा, म्हणजे मी मुलांना आर्थिक मदत आपण थोडीफार करतोच आहे आपण, पण ती तुटपुंजी आहे अतिशय. म्हणजे त्यांना इंजिनिअरिंग फीची 70,000 असेल तर आम्ही त्यांना 10,000 रुपये देतो, बरोबर आहे. परंतु त्यांचे जे पालक आहेत, आई वडील आहेत, की त्यांना खूप कष्ट करण्याची इच्छा आहे, स्वावलंबी जगायचं आहे, ते महिन्याला वर्षाला 2 लाख रुपये 3 लाख कमवू शकतात ते लोक, परंतु त्यांचं काहीतरी ते तिकडे त्यांचा वेळ आणि शक्ती खर्च करून तुम्ही काहीतरी त्यांच्यासाठी करू शकता का, रोजगार उपलब्ध करू शकता का, हे मला म्हणायचं. तेच सांगितलं मी. आयडेंटिफाय वाणिज्य चेंबरने आयडेंटिफाय करणार आहेत की हा किराणा दुकानदार आहे. समजा आता तुमच्याकडे एक किराणा दुकानदाराचा मुलगा आहे, क्ष व्यक्ती काही असेल, वाणी आडनाव असेल त्याचं, आणि त्यांचा मुलगा इंजिनिअरिंग शिकतोय. आज त्याचं उत्पन्न आहे पण ते कमी आहे, त्याचा आर्थिकदृष्ट्या एकदम दुर्बल आहे तो. मग त्याला जर माल घेण्यासाठी किंवा त्याला माल समजा 1 महिन्याच्या बोलीवरती त्याला माल दिला वाणिज्य चेंबर्सने, किंवा त्याचा माल त्यांच्याकडे समजा गहू, त्यांच्या घरातला गहू असेल तर ते त्याची 10 पोती गहू, 100 पोती गहू वाणिज्य चेंबर ऑफ कॉमर्स स्वतः घेऊ शकेल, तो विकेल. त्याचा जो बेनिफिट आहे तो आडत्याकडे, दलालाकडे किंवा कमिशन एजंटकडे न जाता वाणिज्य चेंबर ऑफ कॉमर्स आणि ती व्यक्ती आणि इकडे मी घेणारी व्यक्ती, या तिघांमध्येच तो नफा विभागला जाईल आणि जे काही त्याचं प्रॉफिट असेल तो त्याला नक्कीच मिळेल. आज त्याला 10 रुपये मिळत असतील तर तो 20 रुपये 100% होईल, एवढं मी तुम्हाला आवर्जून सांगतोय. 20 रुपये 100% होईल. आणि एकदा तो त्याची सधन अवस्थेकडे जायला लागला आणि त्याचं आणखी चेंबर ऑफ कॉमर्स कडे जर त्याचं काम वाढत गेलं तर मी सांगतो 5 वर्षामध्ये तो खूप छान आर्थिकदृष्ट्या म्हणजे आपण जे समृद्धीकडे जायचा रस्ता मिळाला तो 5 वर्षात नक्कीच समृद्ध होईल. थँक्यू. धन्यवाद सर. आपण प्रश्नोत्तराचं सत्र इकडेच थांबवूया. पुढील जीटी अमृत. धन्यवाद. आपण ज्या सगळ्या आलेल्या प्रश्नांना अगदी चांगलं उत्तर दिलं, सांगायचं समाधान झालं त्याच्यात. तर आता विजयवाणींबद्दल एक सांगावंसं असं वाटतं की त्यांना हे संस्कार आलेत कसे, म्हणजे त्यांना आले, त्यांनी आपल्याला दिलेत. खरं पाहिलं तर विजयवाणी हे सुरुवातीला घाटकोपरला राहत असताना त्यांचं मातृछत्र खूप लवकर गेलं. ते लहान असतानाच मातृछत्र हरपलं त्यांचं, आणि जे संस्काराचं कवच होतं ते आप्पांनी म्हणजे त्यांच्या वडिलांनी ते भक्कम केलं आणि यांना पुढे अजून संस्कार दिलेत आणि हे संस्कारित केलं. आणि हे संस्कार त्यांनी आपल्यावर जबाबदारी घेतली. आप्पा गेल्यानंतर सुद्धा त्यांनी आपल्या बहिणींची लग्न केली आणि त्यांचा संस्कार अगदी उत्तम प्रकारे केला. हे संस्कार आई वडिलांचे तर असतातच, पण आपल्यात सुद्धा हे असावे लागतात. तर हे संस्कार त्यांनी जपले, घडवले, आपल्या सगळ्यांना दिले. खूप खूप धन्यवाद. विजयवाणींसारखं सगळ्यांनी अण्णा थोडे भावनिक झालेत. अण्णा ताई जर अण्णांजवळ सांभाळा. आहेत बाजूला. हे ऋणानुबंध आहेत आमच्या समाज कार्याचे. अण्णांनी खरंच त्याला खूप मूर्त स्वरूप दिला त्या ऋणानुबंधांना. आपण वाणी समाजाचं एक वैशिष्ट्य आहे की आपलं कुणाशी कुठलं नातं जरी असलं त्याच्यापेक्षा आपण नातं जपतो. खूप छान नातं आपण मुंबई वाणी समाजाने जपलेली आहेत आणि खूप छान प्रकारे त्याची वाढ होते. त्याचे एक छान उदाहरण आपली समन्वय समिती आहे की खूप नाती चांगली जपली जातात. असं सगळ्यांनी जपलं पाहिजे, तरच आपला समाज पुढे होईल आणि वाढेल आणि समृद्ध होईल. हेच मी याच्यातून सांगू इच्छितो. बरोबर आहे.
एकदम बरोबर. तर आज विजयजी माझ्याकडून राहवलं गेलं नाही, बोललं गेलं. नाही, नक्की नक्की छान. तर हे सांगणे पण गरजेचं होतं म्हणून मला सांगावं लागलं. मी नाही, त्या नक्की, आधीच नक्की. होतो. खूप खूप छान झाला. तर असंच प्रत्येकाने अण्णासाहेब, कार्य. हा बोला बोला. नाही तेच आपण भावना व्यक्त केल्या, खूप चांगलं झालं. हे व्यक्त होणं गरजेचं होतं. येस येस, गरजेचं होतं अतिशय. आणि अण्णांचं पण कार्य फार महान आहे. त्याची पण आपण आता आपण जो कार्यक्रम उद्या घेणार आहोत त्यावेळेस अण्णा आपण आपले मनोगत नक्कीच व्यक्त करा. तर दीपक सर आता उद्याच्या कार्यक्रमाविषयी काही सांगितलं तर जरा बरं होईल. धन्यवाद. समन्वय समिती अध्यक्ष मान्य आगरवाणी सर, तुमच्या सूचनेला अनुसरूनच अतिशय छान पद्धतीने आजचं 30वं पुष्प आपलं या ठिकाणी ओवलं गेलंय. उद्या माझे सर्व मंडळ अध्यक्ष सचिव, महिला मंडळ अध्यक्ष सचिव यांना विनंती असेल की त्यांच्यासाठीचं उद्याचं सत्र समन्वय समितीने आपापली मनोगत व्यक्त करण्यासाठी आणि त्याचबरोबर आदर्श असा श्रोता वर्ग की जो एवढे दिवस 30 दिवस कंटिन्यू आपलं सर्वांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेत होता, समजून घेत होता, असा श्रोता वर्गाला सुद्धा उद्या आपापली मनोगत व्यक्त करण्यासाठी समन्वय समितीने सर्वांना आमंत्रित केलेलं आहे. तरी माझी समन्वय समितीच्या वतीने पुन्हा एकदा सर्व समाज मंडळातील सर्व अध्यक्ष, महिला मंडळ अध्यक्ष, महिला मंडळ सचिव, पुरुष मंडळ अध्यक्ष, युवक, संस्कारवाणी युवक मंडळ अध्यक्ष सचिव, त्याचबरोबर श्रोता वर्ग आणि सर्व निमंत्रित संस्था समाजातल्या सर्वांना पुन्हा एकदा आग्रहाची विनंती आहे की उद्या 5:30 वाजता प्रत्येकाने 5:30 वाजता येऊन समन्वय समितीच्या या उपक्रमास आपला हातभार लावून आपापली मनोगत व्यक्त करण्यासाठीची ही संधी समन्वय समितीकडून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावी म्हणून आपण उद्याचा दिवस सर्व मंडळाचे अध्यक्ष सचिव, महिला मंडळ अध्यक्ष सचिव, संस्कारवाणी युवक मंडळ अध्यक्ष सचिव, श्रोता वर्ग ज्यांच्या मनात आपलं मनोगत व्यक्त करण्याची इच्छा आहे अशा सर्वांसाठी उद्याची 5:30 ते 7:30 लास्टचा टायमिंग असेल. तोपर्यंत आपल्याला आपापली मनोगत व्यक्त करण्यासाठी हे व्यासपीठ समन्वय समितीकडून आपल्या समोर निर्माण करण्यात आलेलं आहे. त्या संधीचा सर्व समाज बांधवांनी लाभ घ्यावा व उद्या 5:30 वाजता पुन्हा आपलं हे पुष्प अतिशय छान पद्धतीने होऊन पुढील वाटचाल आपल्याला या गोष्टीची करायची आहे की पुढचं सत्र किंवा पुढचा जो काही लॉकडाऊनचा पिरियड आहे त्यामध्ये आपली पुढची जे काही समाज बांधवांच्या मनातल्या इच्छा आहेत त्या पूर्ण कशा करायच्या यासाठीचं आपलं उद्याचं सत्र असणार आहे. अजून काही व्याख्यात्यांच्या मनातल्या ज्या काही भावना असतील त्या सुद्धा आपल्याला पुढील जो काही काळ आहे त्यामध्ये लॉकडाऊन मध्ये पुढचं सत्र कशा पद्धतीने घ्यावं हा सर्वांमध्ये विचार करून आपण उद्या आपापल्या मनोगतातून तो व्यक्त करून मग आपण त्याचा निर्णय घेणार आहोत. ही पुन्हा एकदा नम्र विनंती करतो आणि सर्व मंडळांनी पुन्हा एकदा अवश्य 5:30 वाजता उपस्थित राहावं आणि आपापलं मनोगत व्यक्त करावं ही नम्र विनंती. धन्यवाद. विजयराव अतिशय छान पद्धतीने मार्गदर्शन केलंय आणि सर्वांच्या हृदयापर्यंत पोहोचलं आणि आई आणि बाबा दोघांची भूमिका आप्पांनी घेतली त्याबद्दल मी मनस्वी ऋणी आहे या सर्व आई बाबांना. त्याबद्दल पुन्हा एकदा त्रिवार धन्यवाद देतो आणि आपलं मनोगत या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. 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 याच्यात विजय सर धन्यवाद. याच्यात एकच धन्यवाद सर. सांगायचं आहे थँक्यू. की विजयजी आपण पण ऐका की याचा अर्थ आपण हे व्याख्यान मला सत्र इथं संपवतो असं नाहीये. आपलं 25 तारखेपर्यंत हे पॅकेज आहे. आपण 2 दिवस आपली चर्चा करायची आणि त्यानंतर आपण हे सत्र पुढे चालवायचं की नाही हे सर्वांमध्ये आपण ठरवायचं. याचा अर्थ असा नाही की आपण इथं विराम दिला असं सगळ्यांनी समजू नये. आपल्याला हे पुढे चालवायचंच आहे. फक्त त्याचं स्वरूप कसं ठेवायचं, काय करायचं आणि आपल्या सगळ्यांच्या भावना ऐकून घेण्यासाठी आपण हे 2 दिवस ठेवलेले आहेत. तरी सगळ्यांनी आपली जबाबदारी समजून व्याख्यानमालेत आपल्या उद्याच्या 2 दिवसाच्या सत्रात सहभागी होऊन आपले विचार मांडायचे. आपण काय काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचा आपण परामर्श घेऊन आणि मग शेवटी समन्वय समितीचे अध्यक्ष माननीय आरेलवाणी सर याच्यावर आपले निर्णय घेऊन आपल्याला सर्व सांगतील. मग येस सर. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.
धन्यवाद विजयजी. नक्की.